डिस्कशन आणि ब्रेकच्या नंतरच्या डिस्कशनमध्ये आपण आयटीएक्सचं सगळं बॅकग्राऊंड क्रिएट करणार आहोत. आणि मग नंतर आपण आयटीएक्सचं काय म्हणतो त्याला, जे काही ऍक्च्युअल सगळी कलमं वगैरे आहेत मग ती आपण पाहायला घेणार आहोत. त्याच्यामध्ये माझं जे काम असणार आहे ते काय असणार आहे, तुम्हाला सगळे शब्द आयटॅक मधले समजून द्यायचे, त्यात काय विचारतात वगैरे सांगायचं. तुम्हाला काय आयटॅक मधल्या विशिष्ट गोष्टी काय आहेत ना ते पाठांतर करायला लागतील. या आयटॅक मध्ये कंपल्सरी लक्षात ठेवायचं, 1-3-1-3 या फॉर्म्युलाने आतापर्यंत प्रश्न आलेत. कधी एक आलाय, कधी 3 आलेत वगैरे, असं पण झालेलं आहे. कधी 2, कधी 4 असे पण येऊ शकतात. जर त्यांच्या सिक्वेन्सिंग नुसार विचार केला तर असं दिसतंय की आता त्यांची वेळ आली 2024 मध्ये, मग ती काय 3 किंवा 4 प्रश्न येण्याची वेळ आलेली आहे आयटॅकची. तर त्याच्यामुळे आयटॅक आता या वर्षीसाठी आपल्यासाठी महत्वाचा बनतो. ओके. एरवी महत्वाचा असतो, एरवी महत्वाचा असतो, पण बरेच जण काय करतात, त्या आयटॅकला अख्खच्या अख्खं ऑरला सोडून देतात. आणि ऑरला सोडलं की मग काय असतं, तुम्ही जेव्हा पेपरला गेलेला असता तेव्हाच तुम्ही काय झालं असतं, 150 पैकी 147 वरती खेळत असतं, लक्षात ठेवा. आणि जे कुणी असं 147 वरती वगैरे खेळायला लागतात मग त्यांना काय व्हायला लागतं, मग धक्का बसायला लागतो. कुठले प्रश्न सोडून द्यायचे किंवा कुठला एरिया सोडून द्यायचा ते पण कळायला पाहिजे. अननेसेसरी काहीतरी उगीच काहीतरी काय ते पंचत्राचं काही वाजत बसला, किती आठवडा आठवडा करत बसला आणि आउटपुट काय आलं तर 3 आणि 4 आणि 5 मार्क झालं, असं नाही करायला पाहिजे. जिथे आउटपुट येतं तिथे मात्र नक्की वर्क करायला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आयटी बद्दल आपल्याला बॅकग्राऊंड आधी क्रिएट करून घ्यायचं आहे आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. मग आता सुरुवात, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फाईल प्रिंट मारू नका. जे काय तुम्हाला इथं आयटीआयचं काय जे काही डिस्कशन इथं दिलेलं आहे, आता ही फाईल तुम्हाला पीडीएफ फाईल प्रिंट मारायची नाहीये. तुम्हाला ती लागणार पण नाहीये. ती फक्त तुमच्या रेफरन्ससाठी आहे. चित्र बघायचे आहे, जे काही डिस्कशन चालू आहे ते बघायचं आहे. ते डिस्कशन नंतर तुम्हाला कायद्याच्या ह्याच्यामध्ये काय समजणार आहे, जेव्हा आपण ऍक्च्युअल पुस्तकामध्ये कायदा करू ते. फार तर फार जे काही डिस्कशन इथं आपण करणार आहोत ते डिस्कशन तुम्ही आयटी ऍक्टच्याच पहिल्या पानावरती जर तुम्हाला जागा मिळत असेल, रिकामी जागा वगैरे, तर तिथं तुम्ही मग लिहू शकता. आयटी ऍक्ट जिथे सुरू होतो समजा, तिथे जर तुम्हाला वाटलं किंवा काय कुठेही त्या कायद्याच्या मागे पुढे कुठेही तुम्हाला जर ब्लँक पेज मिळालं थोडं बहुत, तर तिथं तुम्ही हे सगळं डिस्कशन लिहू शकता. किंवा एखाद्या पानावरती लिहा, एक पानभर डिस्कशन असेल हे, ते एका पानावरती सगळं छोट्या छोट्या अक्षरांमध्ये लिहून ठेवा आणि मग ते पान नंतर काय तुमच्या कायद्यामध्ये जोडून टाका. असं पण करू शकता. डिस्कशन महत्वाचं आहे, फक्त काय प्रिंट वगैरे मारू नका. हे 30-40 पान आहे त्याची, ठीक आहे ना, आता हे डिस्कशनची एवढी काय पानं तुम्ही प्रिंट मारत बसायची गरज नाही. ओके. फक्त तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. ओके. जाऊया आपण पुढे, सुरू करूया आपण आयटीआयचं डिस्कशन. इथं तुम्हाला चित्र दिसतंय, ठीक आहे. या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल, जर तुम्ही झूम केलं वगैरे तर प्रचंड गर्दी तुम्हाला दिसणार आहे. आणि या गर्दीमध्ये काय आहे, तर अंत्ययात्रा चालू आहे. कुणाची अंत्ययात्रा आहे ही, तर बाळासाहेब ठाकरेंची अंत्ययात्रा, लक्षात ठेवा. आणि ही मुंबईची चित्र आहेत किंवा मुंबईचे सगळे फोटोज आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रचंड गर्दी रस्त्यांवरती दिसत आहे. या सगळ्या बिल्डिंगमध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला गर्दी दिसत आहे. ठीक आहे. तर मग आता हे फोटो आपण या आयटीआयच्या डिस्कशन मध्ये इथे टाकण्याचं कारण काय, तर इथं सगळा खेळ सुरू झाला आयटीआय बद्दलचा, लक्षात घ्या. कसला खेळ सुरू झाला, तर बाळासाहेब ठाकरेंचं जाणं, ठीक आहे ना. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जाण्यानंतर काय, त्या दिवशी इतकी प्रचंड गर्दी या मुंबईमध्ये होणं मराठी माणसांची. आणि ऑब्व्हियस होतं की बाबा एवढा एक मोठा नेता, ठीक आहे ना, बाळासाहेब ठाकरेंसारखा एखादा मोठा नेता, ज्यांनी शिवसेनेचं राजकारण केलं, मराठी माणसाचं राजकारण केलं, सन ऑफ सॉईलचं राजकारण केलं, त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेमध्ये एवढी लोक मोठ्या प्रमाणामध्ये येणं वगैरे साहजिक होतं. मग झालं काय, मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर लोक रस्त्यावरती उतरत असतील किंवा काय होत असेल, लोकांची गर्दी होत असेल, तर मुंबई ठप्प होणार. आणि खरंच मुंबई त्या दिवशी ठप्प झाली होती असं होतं. पण मग झालं असं की या मुंबई ठप्प होण्यावरून एका मुलीने, पालघरमधल्या एका मुलीने काय केलं, फेसबुकवरती कमेंट मारली. ठीक आहे ना, कमेंट मारली किंवा कमेंट केली म्हणा. आणि त्या कमेंटमध्ये असं कंटेंट होता की या अशा गोष्टींसाठी मुंबई वगैरे ठप्प नाही झाली पाहिजे. ठीक आहे. आता मी त्याला खूप सॉफ्ट म्हणजे काय म्हणतो, सॉफ्ट करून म्हणतोय. त्यांनी जरा शब्द थोडेसे वेगळे वापरले होते की असं तर चालत राहतं, म्हणजे अशा तर गोष्टी होत राहतात, यासाठी मुंबई वगैरे ठप्प करण्याची काय गरज वगैरे, असे त्यांनी ऍक्च्युअली स्टेटमेंट वापरलेले. आणि मग त्यांनी ते तसे स्टेटमेंट वापरल्यामुळे ऑब्व्हियसली काय झालं असेल, बेसिकली शिवसैनिक, नंतर मग मराठी माणूस, आणि ओव्हरऑलच काय, आपण म्हणूया जर लार्जर पर्स्पेक्टिव्हचा विचार केला तर लोकांची मनं या कमेंटमुळे दुखावली गेली. आणि त्याच्यातून काय झालं, ती पर्टिक्युलरची मुलगी होती म्हणा, तर त्या मुलीवरती आयटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला, लक्षात ठेवा. आयटी ऍक्ट मध्ये कलम आहे कोणतं, 66A वालं कलम आहे का, ते कलमाचं महत्व नाहीये, ते कलम बघूया आपण नंतर. पण आयटी ऍक्ट मधले कलम आहे, त्या कलमाच्या अंतर्गत काय झालं, त्या मुलीवरती गुन्हा दाखल झाला. का बरं गुन्हा दाखल झाला, तर ते कलम असं म्हणतं की जर तुम्ही एखादा काय सोशल मीडियाच्या माध्यमातून काय किंवा कुठल्याही माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जर तुम्ही एखादा ऑफेन्सिव्ह मेसेज काय करत असाल, पसरवत असाल, ऑफेन्सिव्ह मेसेज, भावना दुखवणारा वगैरे वगैरे, तर काय तुम्ही ऑफेन्सिव्ह मेसेज पसरवत असाल, तर तुम्हाला या पर्टिक्युलर कलमाच्या अंतर्गत काय होऊ शकतं, मग अटक होऊ शकते म्हणा, किंवा तुमच्यावरती काय कारवाई होऊ शकते वगैरे वगैरे म्हणा. तर हे आयटी ऍक्टच्या या कलमानी काय केलं, त्या म्हणजे कलमामुळे काय झालं, या पर्टिक्युलर स्टेटमेंटला काय धक्का त्या स्टेटमेंटला धक्का बसला म्हणण्यापेक्षा काय, त्या मुलीच्या त्या स्टेटमेंटमुळे काय झालं, एक प्रकारे आयटी ऍक्टचं एक कलमच खूप जास्त चर्चेत आलं. आणि काय
त्या पर्टिक्युलर मुलींवरती वगैरे काय गुन्हा पण दाखल झाला. त्या मुलींवरती असं का म्हणतोय, त्या मुलीने एका मुलीने कमेंट केली आणि त्या दुसऱ्या मुलीने त्या कमेंटला लाईक केलं होतं. ज्या मुलीने त्या कमेंटला लाईक केलं ना त्याच्यावरती पण गुन्हा दाखल झाला, लक्षात ठेवा. ठीक आहे. काय म्हणतात त्याला, जनमानस एवढं प्रक्षुब्ध असतं त्या पर्टिक्युलर मुवमेंटला, की त्यामुळे अशा गोष्टी घडू शकतात, लक्षात ठेवा. आणि मग काय झालं, या आयटी ऍक्ट मधले हे कलम खूप जास्त हायलाइट झालं. बाबा हे कलम फार डेंजरस आहे, की अशा एखाद्या छोट्याशा काय म्हणूया आपण गोष्टीसाठी, कुठल्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जाणे याच्याबद्दल नाही बोलत आहे मी, कमेंट करणं ना, तुम्ही सोशल मीडियावरती काहीतरी कमेंट करायला गेला, त्या त्या व्यक्तीला कदाचित त्याचा सिरियसनेस नसेल कळाला, त्या व्यक्तीला कदाचित मराठी माणसाच्या भावना नसतील कळाल्या, त्या व्यक्तीला कदाचित बाळासाहेब ठाकरेंचं कॉन्ट्रीब्युशन पण माहित नसेल आणि ते बोलून गेले असेल ते व्यक्ती, आणि त्यावरती काय झालं मग चक्क आयटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणं वगैरे अशा गोष्टी घडल्या. आणि मग काय त्या आयटी ऍक्ट मधल्या कलमांबद्दल चर्चा सुरू व्हायला लागली, लक्षात घ्या. म्हणजे त्या त्या मुलींचे जे काय काका होते, त्याचा दवाखाना वगैरे होता, तो सुद्धा लोकांनी फोडून टाकला वगैरे, बरंच काय काय झालं. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर काय, एका बाजूने इकडून पण गडबड होती, की आपण काय रिॲक्शन खूप मोठी दिली. म्हणजे आपण कधी कधी काय एखाद्या कमेंटला खूप मोठं करून टाकतो, त्या माणसानं जेवढं महत्व नाही दिलं पाहिजे ते महत्व आपण देऊन जातो. कधी 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 काय त्यांच्या विरोधात आपण या गोष्टी किंवा कारवाई करून वगैरे. आणि त्यांचं पण काय चुकलं होतं, तर असं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन माहित नाही एखाद्या माणसाचं, त्याच्याबद्दल तुम्ही असे काही स्टेटमेंट करायला नाही पाहिजे. आणि अशा गोष्टी घडू शकतात. म्हणजे भारतीय समाजाचा विचार केला, राजकारणाचा विचार केला तर ठीक आहे ना, हे एवढी लोक जमणं वगैरे यात काहीच चुकीचं नाहीये किंवा असं शक्य आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काय दोन्हीकडून चुका होत्या, पण त्याच्यातून मग ते आयटी ऍक्टचं जे काही कलम आहे ना, त्याच्याबद्दल प्रचंड चर्चा सुरू त्यावेळेला झाली. आणि मग त्या पुढे गोष्टी सरकल्यात, हे तुम्हाला कळायला पाहिजे, बेसिक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, इथे तुम्हाला एक व्यक्ती दिसते मोठ्या मोठ्याने ओरडताना पोलिसांसमोर, याचं नाव आहे असीम त्रिवेदी. ठीक आहे ना, या व्यक्तीचं नाव आहे असीम त्रिवेदी. हा कार्टुनिस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणतो युपीए टू जे काही पार्ट आहे गव्हर्नमेंटचा, युपीए गव्हर्नमेंटचा दुसरी जी काही कालावधी आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की काय अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू झालं. त्याच्यामध्ये मग काय अरविंद केजरीवालांचं इंडिया अगेन्स्ट करप्शन उडी मारली होती. त्यांनी काय केलं, तर अण्णा अण्णा हजारेंच्या आंदोलन सपोर्ट केला होता. आपण ही स्टोरी पाहिलेली आहे. लक्षात ठेवा, हे असीम त्रिवेदी हा कार्टुनिस्ट जो आहे ना व्यक्ती, तर याचं सुद्धा काय होतं, इंडिया अगेन्स्ट करप्शन सारखंच याचं कार्टून अगेन्स्ट करप्शन होतं. तसं एक आपण म्हणूया, त्यांनी एक युनिट क्रिएट केलं होतं, कार्टून अगेन्स्ट करप्शन. मग या पट्ट्याने काय केलं, त्या युपीए सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलत असताना किंवा एक्सप्रेस आउट करत असताना, कसं एक्सप्रेस करतोय बघा स्वतः, मग हे एक्सप्रेस आउट करत असताना त्यांनी काय केलं, या व्यक्तीने तर एक कार्टून तयार केलं. आणि ते कार्टूनच काय झालं, एक प्रकारे काय म्हणतात त्याला, पुन्हा एकदा आयटी ऍक्टच्या अंतर्गत आलं, लक्षात घ्या. म्हणजे काय, यांनी कार्टून तयार करत असताना खरं तर याला काय म्हणायचं होतं, तर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलायचं होतं किंवा एक्सप्रेस आउट करायचं होतं, किंवा पुन्हा पूर्ण स्पीच अँड एक्सप्रेशनचा वापर करायचा होता. पण कार्टून तयार करताना या पट्ट्याने असं केलं, की जे काही आपलं सत्यमेव जयतेचा काही हे असतो, आपण म्हणतो लोगो म्हणा वगैरे, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, आपलं जे सिम्बॉल असणं, नॅशनल सिम्बॉल, त्याच्यामध्ये मग आपले काय एक प्रकारे ते तीन काय चार काय सिंह असणं, त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असणं, तर याला त्यांनी काय केलं, एक प्रकारे वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट केलं. ठीक आहे. आता ते आपण नाही असं सांगू शकत की त्यांनी काय रिप्रेझेंट केलं वगैरे वगैरे, ते तुम्ही नंतर जाऊन बघा, कारण ते बोलणं सुद्धा बरोबर नाही. एखाद्या आपल्या राष्ट्रीय एखाद्या सिम्बॉल बद्दल वगैरे ते बोलणं पण बरोबर नाही. कारण का, यांनी काय केलं, त्या सत्यमेव जयतेच्या ऐवजी भ्रष्टमेव जयते असं काय केलं, त्याच्या खाली लिहिलं आणि सिंहाच्या जागी वेगळे प्राणी टाकून दिले. लक्षात ठेवा. मग त्याला काय म्हणायचं होतं, त्याचं म्हणणं असं होतं की मला सरकारच्या भ्रष्ट काय नेचरवरती टीका करायची. पण ऑब्व्हियसली तुम्ही एका बाजूला भ्रष्ट याच्यावरती टीका करता, हे ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनचा वापर करून थोडंसं पुढच्या टप्प्यामध्ये गेला का, तुम्ही स्वतःच्याच नॅशनल सिम्बॉल वगैरे धक्का लावला का, लावला. आणि त्याच्यातून काय झालं मग, याच्यावरती सुद्धा काय आयटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा वगैरे दाखल झाला, तर लक्षात ठेवा. आणि याच्या वेळेला पण मग काय झालं, आयटी ऍक्टचं काय खूप चर्चा सुरू झाली. लक्षात घ्या की आयटी ऍक्ट एक प्रकारे काय करतोय, तर लोकांच्या भावना दुखावतात म्हणून काय, आयटी ऍक्टच्या नावाखाली काय सरकार काय करू शकतो, तर एक प्रकारे तुमच्या फ्रीडम स्पीच अँड एक्सप्रेशन वरती काय गदा आणू शकतं. अशा प्रकारची चर्चा या असीम त्रिवेदी असेल काय, किंवा या आपण म्हणूया बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्यानंतरची काही घटना घडली, ठीक आहे ना, त्या मुलींच्या बाबतीमध्ये वगैरे म्हणा, किंवा त्यांनी कमेंट करण्याच्या बाबतीमध्ये वगैरे, याच्यामधून आयटी ऍक्ट बद्दल भरपूर चर्चा सुरू झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता तुम्हाला हे कळालं पाहिजे की आयटी ऍक्ट काय होतोय. एक प्रकारे या आपल्या भारतीय नागरिकांच्या म्हणा किंवा लोकांच्या म्हणा, काय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या विरोधात उभं राहतोय, असं एक वातावरण क्रिएट झालेलं होतं. यांना तर हँडल करताना वगैरे नांगरे पाटील साहेब त्यावेळेला तिथं सगळं हे सगळं खटला वगैरे, खटला म्हणण्यापेक्षा ते सगळ्या गोष्टी बघत होते, लक्षात ठेवा. म्हणजे हे साधूसुधे प्रकरण नव्हती, ते त्यावेळेला ना भयानक गाजलेलं हे प्रकरण असेल किंवा हे हे सुद्धा प्रकरण असेल, प्रचंड त्यावेळेला या गोष्टींची चर्चा झाली होती, लक्षात ठेवा. आता हे कळायला पाहिजे तुम्हाला दोन स्टोरीज वरून, की आयटी ऍक्ट काय करतोय, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या बाबतीमध्ये काहीतरी अडचण निर्माण करतोय. आणि मग काय, या सगळ्या गोष्टींवरून एक खटला काय झाला, सुप्रीम कोर्टामध्ये गेला. त्या खटल्याला आपण म्हणतो श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला. श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला.
याचं बॅकग्राऊंड काय होतं? हेच बॅकग्राऊंड होतं, लक्षात ठेवा. हे जे यांचं आंदोलन आहे म्हणा, ठीक आहे, किंवा काय हे जे काही इथं घटना घडली म्हणा, याच बॅकग्राऊंडवरती आधारित एक खटला कोणता? श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला कशामध्ये गेला? आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये गेला. म्हणजे श्रेया सिंगल कोण आहेत? तर त्या या आहेत. ठीक आहे. त्या काय बघा, त्यांचा परिवार वगैरे काय दिला त्यांनी? काँग्रेस लीडर, म्हणजेच काय, एक प्रकारे त्यांच्या काय म्हणूया आपण घरामध्ये सगळे काँग्रेस लीडर म्हणा, किंवा एक प्रकारे काय लॉयर वगैरे लोक होते म्हणा, त्याच्यातून येणारी ही मुलगी, तिने काय केलं? या पर्टिक्युलर गोष्टीसाठी लढा दिला. कुठल्या गोष्टीसाठी? की आयटी ऍक्ट काय करतोय? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला कर्ब करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग काय, सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या पर्टिक्युलर खटल्यामध्ये काय निर्णय दिला? तर तुमचा जो आयटी ऍक्ट आहे तो काय करत आहे? तर भारतीय नागरिकांच्या काय म्हणूया आपण फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वरती गदा आणतो आहे. ठीक आहे. आपल्या संविधानामध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन सांगितलेत का आपल्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वरती? सांगितलेत. कुठे सांगितलेत? 19(2) मध्ये वगैरे समजा सांगितलेत. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वरती आपण म्हणूया लिमिटेशन सांगितलेले आहेत. पण पण आयटी ऍक्ट ज्या काही पद्धतीने वागत आहे ते चुकीचं आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता अख्ख्याचा अख्खा आयटी ऍक्ट नाही, आयटी ऍक्ट मधलं कलम, स्पेसिफिक कलम असं त्यांनी सांगितलं की या कलमामुळे काय होत आहे? तर नागरिकांच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवरती गदा येत आहे. त्यामुळे आम्ही काय करत आहोत? या कलमाला मी रद्दबातल ठरवत आहोत, असं काय या श्रेया सिंगल खटल्यामध्ये सांगण्यात आलं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना? ते कलम वगैरे येईलच, 66 वगैरे कलम येईलच. सध्या एवढं लक्षात ठेवा की श्रेया सिंगल खटल्यामध्ये झालं काय? तर कोर्टाने हे मान्य केलं की आपल्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला की आयटी ऍक्ट मधले जे काही विशिष्ट कलम आहे ते कलम भारतीय नागरिकांच्या काय म्हणूया आपण फ्रीडम ऑफ स्पीच वरती काय एक प्रकारे मर्यादा घालत आहे म्हणा, किंवा त्याचं उल्लंघन करत आहे म्हणा, असं स्पष्ट कोणी सांगून टाकलं? आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि ते कलम काय करून टाकलं? आपल्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवून टाकलं, लक्षात घ्या. ठीक आहे. ते कलमच रद्द करून टाकलं. आम्हाला हे कलम मान्य नाही. ठीक आहे. आयटी ऍक्ट मधले हे कलम आम्हाला मान्य नाही, कारण का ते नागरिकांचं काय करत आहे? मूलभूत अधिकारांचं हनन करत आहे. त्यामुळे आम्ही या कलमाला काय अनकॉन्स्टिट्युशनल ठरवत आहोत, असं म्हणलं. अशाच प्रकारच्या गोष्टी आपण कुठे पाहतो? आपण त्या इलेक्ट्रल बॉन्ड केसमध्ये पण तेच पाहिलं. सर्वोच्च न्यायालयाने काय करून टाकलं? इलेक्ट्रल बॉन्डला चेक करून काय करून टाकलं? अनकॉन्स्टिट्युशनल ठरवून टाकलं. का? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या विरोधात म्हणून सांगितलं ना ते. ठीक आहे ना? का? तुम्हाला इन्फॉर्मेशनच मिळत नाहीये. तर इन्फॉर्मेशन न मिळणं हे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या विरोधात आहे. तसंच इथे सुद्धा सांगितलं श्रेया सिंगल खटल्यामध्ये की तुमचं जे काही कलम आहे टेक मध्ये 66 वगैरे सारखं कलम, ते कलम एक प्रकारे काय करते? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वरती घाला घालत आहे. आम्हाला ते मान्य नाही. याच पर्टिक्युलर खटल्यामध्ये न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने या आयटी ऍक्टच्या सेक्शन 79 बद्दल सुद्धा काय केलं होतं? ऑब्झर्वेशन्स मांडलेले होते. सेक्शन 79 बद्दल सुद्धा ऑब्झर्वेशन्स मांडले होते. आता ते 79 काय आहे, कशाबद्दल बोलतं वगैरे ते आपल्याला येणार आहे. सध्या एवढं लक्षात ठेवा, 79 हे इंटरमिडिएट बद्दल बोलतो, एवढं शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे ना? इंटरमिडिएट्स बद्दल बोलतो, ते आपण नंतर बघूया. सध्या एवढं कळायला पाहिजे. मग या श्रेया सिंगल ज्या आहेत ना, तर त्यांच्या ऍक्च्युली काय म्हणूया आपण खटल्यामुळे किंवा त्यांच्या प्रयत्नामुळे मग काय, या आयटी ऍक्ट मध्ये जे काही जाचक कलम होतं म्हणतात, ते सर्वोच्च न्यायालयाने स्क्रॅप केलं. त्याच्यामुळे यांना खूप जास्त काय एक प्रकारे महत्व मिळालं. या खटल्याला पण खूप महत्व मिळालं. आयोग तुम्हाला हा खटला विचारतं का? विचारतो. 2015चा खटला आहे. आयोग तुम्हाला विचारणार की काय 2015 मध्ये असं काय घडलं आयटी ऍक्ट बद्दल? तर ते म्हणजे काय, श्रेया सिंगल खटला घडला. आणि काय श्रेया सिंगल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगून टाकलं. काय सांगून टाकलं? की एक प्रकारे आम्हाला हे तुमचं काय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला आयटी ऍक्टच्या नादानी काय करणं, कर्ब करणं मान्य नाही. मग आता ही झाली आयटी ऍक्टची एक बाजू. ठीक आहे ना? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टची काय झाली? ही एक बाजू झाली. काय की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला धक्का लावतो. पण मग आयटी ऍक्टची फक्त एकच बाजू आहे का? नाही, भरपूर बाजू आहेत. त्या सगळ्या बाजू आता आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. आयटी ऍक्टची अजून एक बाजू आपण बघूया. यासाठी मी या तुम्हाला याच्यामध्ये खाली घेऊन जातो. इथं तुम्हाला इंटरमिडिएट हा शब्द दिलाय. ठीक आहे ना? या आयटी ऍक्टचं काय चॅप्टर 12 दिलाय आणि आर्टिकल 79 दिलेलं आहे. ठीक आहे. इंटरमिडिएट असं दिलेलं आहे, त्यातलं आर्टिकल 79 दिलेलं आहे. आणि काय, या आयटी ऍक्टचं प्रकरण 12 दिलंय. म्हणजेच काय, प्रकरण 12 आर्टिकल 79 कशाबद्दल आहेत? तर इंटरमिडिएट बद्दल बोलते किंवा मध्यस्थांबद्दल बोलते. तर आता तुम्हाला इथं कन्सेप्ट समजून घ्यायची आहे की हा शब्द जो इंटरमिडिएट हे आयटी ऍक्ट मध्ये परत परत येणार. इंटरमिडिएट म्हणजे काय असतात? तर पेटीएम, गुगल पे, भीम ऍप वगैरे वगैरे. ठीक आहे. नंतर काय, गुगल, याहू वगैरे वगैरे. ठीक आहे ना? फोन पे पासून सगळं 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 बनतंय. आणि काय, सगळे शॉपिंग ऍप वगैरे वगैरे सुद्धा. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय येत नाही असं नाही. फक्त काय, आता तुम्हाला हे कळायला पाहिजे हे काय आहेत ना, हे आपण प्लॅटफॉर्म म्हणून यूज करतो. इंटरमिडिएट काय आहेत ना, तर प्लॅटफॉर्म म्हणून आपण सगळं यूज करतो. तुम्हाला मी सिंपल सांगतो इंटरमिडिएट म्हणजे काय असतं. तुम्ही एक सामान्य व्यक्ती, ठीक आहे, किंवा तुम्ही आम्ही आहोत इथे. ठीक आहे. आणि काय, आपण म्हणतो इंटरनेटचं काय म्हणूया, एक प्रकारे असं प्रचंड मायाजाल आपण म्हणूया इथे. हे प्रचंड आपण म्हणूया मायाजाल काहीतरी आहे इंटरनेटचं. ठीक आहे. या इंटरनेटच्या मायाजालाला काय ऍक्सेस मिळवण्यासाठी आपल्यासमोर काय लॅपटॉपची किंवा तुमच्या कॉम्प्युटरची स्क्रीन आहे.
ठीक आहे. आणि स्क्रीनवरती आपण म्हणूया गुगल आहे. ओके. गुगल काय करतं तुम्हाला या इंटरनेटच्या मायाजालाशी कनेक्ट करतं, लक्षात ठेवा. जे काही त्या इंटरनेटमध्ये येतं, जे काही येईल, ठीक आहे, तर तुमच्या डार्क वेब पासून सगळं, ठीक आहे ना, जे काही येईल ते या व्यक्तीला, इकडच्या या व्यक्तीला आणि या सगळ्या इंटरनेटच्या या सगळ्या गोष्टींना जोडणारा मध्यस्थ कोणतो? गुगल. बरोबर आहे ना, गुगल. तर मग गुगलला काय म्हणायचं? मध्यस्थ म्हणायचं, इंटरमिडियरी म्हणायचं. मग आपण म्हणजे मोझिला फायरफॉक्सला पण काय म्हणायचं? आपण काय मध्यस्थ म्हणायचं. गुगल क्रोमला पण मध्यस्थ म्हणायचं, इंटरमिडियरी म्हणायचं. आपण अमेझॉन ऍपला सुद्धा काय म्हणणार? इंटरमिडियरी म्हणणार. याहूला सुद्धा काय म्हणणार? इंटरमिडियरी म्हणणार. गुगल पेला सुद्धा, भीम ऍपला सुद्धा, कशालाही घ्या मग आता कुठल्याही प्लॅटफॉर्मला आपण इंटरमिडियरी म्हणणार, मध्यस्थ म्हणणार. का बरं? एक प्रकारे हे मध्यस्थ काय करत असतात? आपल्याला एक प्रकारे या मागच्या सगळ्या गोष्टींशी जोडत असतात, लक्षात ठेवा. ही जी काही मागची गोष्ट आहे इंटरनेटची, याला कोण जोडतं? हे आपल्याला हे इंटरमिडियरी जोडतात. हे सगळी लोक जोडतात, लक्षात ठेवा. हे का सांगणं? कारण आता तुम्हाला आयटी ऍक्ट मध्ये परत परत हा शब्द येणार, इंटरमिडियरी, इंटरमिडियरी, मध्यस्थ वगैरे. तेव्हा काय कळायला पाहिजे? हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, शॉपिंग प्लॅटफॉर्म, ऑनलाईन पेमेंटचे प्लॅटफॉर्म, ठीक आहे ना, वेगवेगळे ऍप्स म्हणा, आता हे आपलं झूम म्हणा, ठीक आहे ना, तुम्ही ज्या झूम वरती आपल्याशी कनेक्टेड आहात, झूम सुद्धा काय इंटरमिडियरी, लक्षात घ्या. व्हॉट्सअप तुमचं, टेलिग्राम तुमचं, सगळं इंटरमिडियरी. बरोबर ना? आता इंटरमिडियरी का डिफाईन करायला लागतात किंवा का बोललं असेल असं विचार करू आपण आय टेक मध्ये. समजा असं झालं उद्या, एक एक्झाम्पल घेऊया. समजा असं झालं उद्या की व्हॉट्सअपच्या माध्यमातून दोन टेररिस्ट एकमेकांशी काय करतात? कम्युनिकेशन करतात. ठीक आहे. मग आपण म्हणतो की व्हॉट्सअप मधलं ते जे काही सगळं चॅटिंग वगैरे असतं ते खूप प्रायव्हेट असतं. सरकारला जर उद्या वाटलं की व्हॉट्सअपमध्ये हे जे काही दोन टेररिस्ट एकमेकांशी बोलतात त्याच्याबद्दल काय पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, तर आपलं सरकार काय करेल? व्हॉट्सअपला अर्ज करेल, व्हॉट्सअपला सांगेल की आम्हाला काय पाहिजे, ही माहिती तुमच्याकडून हवी आहे. तर मग ती सरकारला ही माहिती मिळेल का? येस, मिळेल, लक्षात ठेवा. कारण का? हे जे व्हॉट्सअप इंटरमिडियरी म्हणून काम करते ना, तर ह्या इंटरमिडियरीची जबाबदारी असते ही की जर सरकारने तुमच्याकडून अशी काही माहिती मागितली तर ती तुम्हाला तिथं द्यावी लागते. ठीक आहे ना? हे तर ठीक आहे, या नागरिकांना सेवा प्रोव्हाइड करणं वगैरे हे तर ठीकच आहे. पण का जर तुम्ही इव्हन याचा विचार केला, काय टेररिस्ट अँगलचा जर विचार केला, कुठल्या पण अँगलचा विचार केला, तर इंटरमिडियरीवरती काहीतरी जबाबदारी असणार आहे ना. असणार आहे. काय जबाबदारी असणार आहे? तुमच्या मार्फत जर समजा काहीतरी कम्युनिकेशन करतंय कोणीतरी, ते आम्हाला माहिती असलं पाहिजे. बरं, हे झाली एक बाजू आहे टेकची. आता म्हणजे अजून एक बाजू झाली. अजून एक ही पण बाजू आहे का? तुम्ही या इंटरमिजिएटच्या माध्यमातून जे काही करताय, ठीक आहे ना, त्याला पण एक प्रकारचा लिगल बेस देणं गरजेचं आहे का? येस, लिगल बेस देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल असं म्हणूया, तुम्ही अमेझॉनवरून एखादी गोष्ट विकत घेता, तर हे काय झालं? ई कॉमर्स झालं. ई कॉमर्स झालं ना. पण मग ह्या ई कॉमर्सला मान्यता कशातून मिळते? आय टी ऍक्ट मधूनच मिळते, लक्षात ठेवा. ई कॉमर्सला मान्यता जी मिळते ना, ती आय टी ऍक्ट मधूनच मिळत असते, हे तुम्हाला कळालं पाहिजे. तुम्ही एखाद्या काय ते एखाद्या ई प्लॅटफॉर्म वरून तुम्ही एखादी वस्तू, समजा ते काय म्हणतात, कुठलं मिंत्रा वगैरे आहे ना, समजा या मिंत्रावरून वगैरे समजा तुम्ही काहीतरी खरेदी केलं. ओके. तर या मिंत्रावरून तुम्ही काहीतरी खरेदी करत असाल, तर ही खरेदी करणं याला सुद्धा लिगल बेस कोणामुळे मिळाला? आय टी ऍक्ट मुळे मिळाला, लक्षात ठेवा. म्हणजे काय? एका बाजूला आय टी ऍक्ट काय करतोय? त्या फ्रीडम स्पीच अँड एक्सप्रेशन मध्ये अडकलाय. दुसऱ्या बाजूला आय टी ऍक्ट काय करतोय? इंटरमिडियरी बद्दल बोलतोय. तिसऱ्या बाजूला आयटेक काय करतोय? तर काय ई कॉमर्सला काय करतो? एक प्रकारे लिगल मान्यता देतो किंवा कायदेशीर मान्यता पण देतो. आयटेकचा स्कोप जो आहे ना, तो खूप जास्त वाईड आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे. समजा गुगल पेच्या माध्यमातून आपण एखाद्याला पैसे पे केले. ठीक आहे. ठीक आहे, त्याला आपण पैसे पे केले आणि उद्या तो व्यक्ती म्हणाला, अरे तुझे पैसेच मला नाही मिळाले. आणि तुम्ही म्हणता, "अरे नाही, मी केले ना गुगल पेच्या माध्यमातून." तो म्हणतो, "अरे नाही, त्याला काय अर्थच नाही. गुगल पेचे पैसे काय पैसे असतात का?" असं जर तो म्हणाला तर चालेल का? नाही चालणार. का बरं? कारण त्या गुगल पेच्या माध्यमातून पैसे पे करण्याला सुद्धा लिगल बेसिस मिळालाय का? मिळालाय. ह्या सगळ्या गोष्टींना लिगल बेसिस कुठून मिळतो? आयटी ऍक्ट मधून मिळतो, लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टींचा बेस कशात आहे? आयटी ऍक्ट मध्ये आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. मग ते तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं काय एखादं, किंवा तुम्ही एखादं ऑनलाईन पेमेंट केलं काय, ठीक आहे, किंवा तुम्ही एखादी ऑनलाईन सर्व्हिस घेतली काय, ई कॉमर्स केलं काय, सगळ्या सगळ्या गोष्टींना कशातून काय मिळालेलं आहे? एक प्रकारे लिगल बेसिस कशातून मिळालाय? आयटी ऍक्ट मधून मिळालं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. आयटी ऍक्टचं अजून एक स्कोप तुम्हाला कळायला पाहिजे, तो म्हणजे काय? ई गॅझेट. इथे एक्झाम्पल तुम्हाला दिले. आता इथं तुम्हाला द गॅझेट ऑफ इंडिया दिले आणि काय इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे असं जेव्हा तुम्ही बघता, भारत का राजपत्र, हे तुम्ही कशा फॉर्मॅटमध्ये बघता? जेव्हा समजा तुम्ही एखाद्या कायद्याची पीडीएफ मारता ना, पीडीएफ हे काय ते प्रिंट मारता ना, तेव्हा ते काय करता? मग तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला ती पीडीएफ दिसते. लक्षात ठेवा. आता ई गॅझेट काय प्रकार आहे मग? तर सरकारचं जे काही गॅझेटियर असतं किंवा गॅझेट असतं, ते तर फिजिकल फॉर्मॅटमध्ये असतं सहसा. ठीक आहे ना, फिजिकल फॉर्मॅटमध्ये असतं सहसा, किंवा आधी पण ते फिजिकल फॉर्मॅटमध्येच होतं. तर आता आपण जेव्हा ई गॅझेट म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असतो असा असतो, सरकार काय करत आहे? फिजिकल फॉर्मॅटमधल्या गॅझेटला इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आणत आहे. तर तुम्हाला हे पण कळालं पाहिजे की जर सरकार काय करत आहे,
एखादी गोष्ट आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुम्हाला देत आहे किंवा आणत आहे, त्याला सुद्धा लिगल बेसिस कशातून मिळतं, तर या आयटी ऍक्ट मधूनच मिळतो, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. गॅझेट तुमचं आधी काय वेगळ्या प्रकारे यायचं, आता ते ई गॅझेट म्हणून जर येत असेल तर त्या ई गॅझेटला सुद्धा कायदेशीर मान्यता कशातून मिळते, तर आयटी ऍक्ट मधूनच मिळते, हे तुम्हाला कळायला पाहिजे. आता म्हणजे मी नेहमी सांगतो, प्रत्येक बॅचला एक स्टोरी सांगतो, की गंमत सांगतो, की जर जुन्या यांचा विचार केला ना तुम्ही स्पर्धा परीक्षांचा ना, तर त्यावेळेला एम्प्लॉयमेंट न्यूज नावाचा एक पेपर यायचा. ठीक आहे ना. आणि या एम्प्लॉयमेंट न्यूज या पेपरमध्ये जागा यायच्या, की युपीएससीच्या यावर्षीच्या किती जागा येणार आहेत. आणि त्या जागा काय बघून मग फॉर्म वगैरे भरावं लागायचं. येस 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 तुला तर फॉर्म वगैरे भरावं लागायचं. लक्षात घ्या, या एम्प्लॉयमेंट न्यूजवरती लक्ष ठेवणं, त्याच्यामध्ये काय करणं, ते गॅझेटमधले काय पानं छापून येणं, मग त्याच्यानुसार काय ऍडव्हर्टाईज निघणं वगैरे, ह्या गोष्टींसाठी मुलांना वाट बघायला लागायची, की अरे एम्प्लॉयमेंट न्यूजची कॉपी आली तर माझ्यासाठी ठेवा बरं. म्हणजे पेपर स्टॉलला जावं लागायचं मुलांना आणि सांगायला लागायचं, की आमच्यासाठी एखादी कॉपी काय ठेवून द्या तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूजची आली तर. कारण का त्याच्यामध्ये काय या गॅझेटमधलं नोटिफिकेशन वगैरे त्याच्यामध्ये छापून यायचं. हे काय मग फिजिकल फॉर्मॅटमध्ये येणाऱ्या गोष्टी होत्या, लक्षात ठेवा. आता तसं आहे का, नाही. आता स्वतः युपीएससी काय एमपीएससी काय डायरेक्टली तुम्हाला काय ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे काय करून टाकतं, हे सगळं प्रोव्हाइड करून टाकतं आणि सांगून टाकतं इतक्या इतक्या जागा येणार आहेत वगैरे वगैरे. मग लक्षात घ्या, हे जे काही गव्हर्नमेंट तुम्हाला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सर्व्हिस डिलिव्हरी देत आहे, ठीक आहे ना, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सर्व्हिस डिलिव्हरी देते, याला सुद्धा मान्यता आयटी ऍक्ट मधूनच मिळते, हे तुम्हाला कळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एमपीएससी ची प्रोफाईल इंटरनेटवरती भरता, ठीक आहे, ती प्रोफाईल सबमिट करून ठेवता. एमपीएससीने तुमचा एखादी आपण ऍडव्हर्टाईज तुमच्यासाठी आणल्यानंतर ती ऍडव्हर्टाईज तुम्ही काय ऑनलाईन पद्धतीनेच काय करून टाकता, भरून टाकता. त्यासाठी फॉर्म, त्यासाठी फीस वगैरे सगळं सगळं काय ऑनलाईन पद्धतीने भरून टाकता. याला मान्यता सुद्धा, या सगळ्या गोष्टींना मान्यता आयटी ऍक्टनेच मिळालेलं आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजेच काय, गव्हर्नमेंटनी तुम्हाला सर्व्हिस डिलिव्हर करणं इलेक्ट्रॉनिक पद्धतीतून, याला सुद्धा मान्यता आयटी ऍक्ट मधूनच मिळते, हे तुम्हाला कळालं पाहिजे. किंवा काय, वेगवेगळे डॉक्युमेंटेशन जे असतील ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देणं तुम्हाला, याला सुद्धा मान्यता आयटी ऍक्ट मधून मिळालेले आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला इथं ईमेल बॉम्बिंग असं काहीतरी दिलंय. त्यानंतर तुम्हाला इथं ईमेल स्पूफिंग दिलंय, फिशिंग दिलंय. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मी आधी आता तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो आणि मग पुढे घेऊन जाऊया. त्यानंतर तुम्हाला इथं आयडेंटिटी थेफ्ट सारख्या गोष्टी दिल्यात, ठीक आहे. किंवा आपण म्हणूया कुठे गेलं, हा सेक्शुअली एक्सप्लिसिट मटेरियल दिलंय, ऑप्सिन मटेरियल दिलंय. म्हणजे काय, आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट येते, ते म्हणजे काय, जर सायबर गुन्हे काही घडत असतील ना, तर ते सुद्धा आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये येतात. म्हणजे कुठं कुठं चाललंय बघा आयटी ऍक्ट. एक प्रकारे त्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस बद्दल बोललो आपण. आधी बोललो त्या त्या काय ते कार्टुनिस्टची केस बघितली, त्याच्या आधी काय ते बाळासाहेब ठाकरेंचा इन्सिडन्स पाहिला. या सगळ्या गोष्टी तर आयटी ऍक्ट मध्ये येतातच. ई कॉमर्स पण आयटी ऍक्ट मध्ये येतो. गव्हर्नमेंटने जर इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस डिलिव्हरी केली तुम्हाला, तर ते सुद्धा आयटी ऍक्ट मध्ये येतं. आणि हे पण आयटी ऍक्ट मध्ये येतं. काय, एखाद्याने समजा पॉन काय करणं, एक प्रकारे शेअर करणं, किंवा चाइल्ड पॉर्नोग्राफी कुणीतरी सेव्ह करणं स्वतःकडे आणि ती काय कोणावर तरी शेअर करणं असेल, किंवा काय सेक्शुअल एक्सप्लिसिट कंटेंट किंवा मटेरियल काय करणं, एक प्रकारे ट्रान्सफर काय करणं, शेअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, आयटी ऍक्ट मध्ये येतात, लक्षात ठेवा. किंवा काय, इव्हन 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 सायबर टेररिझम सुद्धा आयटी ऍक्ट मध्ये येतं, लक्षात ठेवा. म्हणजे काय, कायद्याच्या अंतर्गत काय म्हणतात त्याला, सॉरी, आयटी ऍक्टच्या अंतर्गत जे काही सायबर गुन्हे आहेत ना, ते सुद्धा गोष्टी कशामध्ये येतात, याच्यामध्ये येतात, हे तुम्हाला कळालं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट या आयटी ऍक्ट मध्ये येते, ती म्हणजे, ती सांगतो आणि मग आपण ब्रेक घेऊया. ती म्हणजे कोणती, फॉर एक्झाम्पल इरायस अकॅडमी असते, ठीक आहे, किंवा आहे असते, म्हणजे काय आहे, ठीक आहे. या इरायस अकॅडमीला काय करायला लागतं, तुम्ही फीस भरल्यानंतर जीएसटी रिटर्न्स द्यावे लागतात. कुणाला, सरकारला. तुमच्या फीस मधला 18% भाग जो असतो, तो कुणाला द्यावा लागतो, सरकारला द्यावा लागतो, लक्षात ठेवा. फ्लॅट 18%, त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं. तुम्ही जी काही फीस भरा त्यातले 18%, म्हणजेच काय 105 ऑलमोस्ट काय सरकारला फीस जाते, लक्षात ठेवा. हे जे काही जीएसटी रिटर्न्स असतात, जीएसटी रिटर्न्स असतात, आपण सरकारला भरत असतो. आता बघा, आधी कधीतरी अशी कंडिशन असणार आहे, ठीक आहे ना, हे जीएसटी जीएसटी आता आलं म्हणा, पण आधी कधीतरी अशी कंडिशन असणार आहे, की हे जे काही सगळं आहे, आपण व्हॅट असेल काय असेल, जे काय असेल ते ते आपण कशामध्ये भरणार, एक कागद घेणार, त्याच्यामध्ये सगळं लिहिणार, की आमचं एवढं उत्पन्न आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे वगैरे. आणि मग काय, हे सगळे रिटर्न्स आपण काय करणार, त्या ऑथॉरिटीला सबमिट करणार. पण आता असं आहे का, आपण आता हे फिजिकल फॉर्म मध्ये करण्याची गरज नाही. जर इरायस अकॅडमीला जीएसटी रिटर्न भरायचे असतील, तर काय करू शकतो आपण, सिम्पल आहे, एखादी एक्सेल शीट असेल, ठीक आहे, किंवा आपण म्हणूया एखादी पीडीएफ असेल, त्या पीडीएफच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, सरकारला आपला सगळा डेटा सबमिट करू शकतो. आणि काय, इव्हन आपले जीएसटी रिटर्न सुद्धा सबमिट करू शकतो, किंवा काय, इव्हन आपले आयटी रिटर्न्स वगैरे सुद्धा इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपण सबमिट करू शकतो, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, हे इरायस अकॅडमी असेल किंवा कुणी पण असेल, त्यांनी हे आपले जीएसटी रिटर्न्स भरणं, किंवा काय नागरिकांनी एक प्रकारे काय करणं, आपल्या काही गोष्टी सरकारला सबमिट करणं, हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आता घडू शकतं का, घडू शकतं. हे सुद्धा कशामध्ये येतं, आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये येतं, लक्षात ठेवा. सगळं आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये येतं.
ई कॉमर्स पासून काय ते सायबर टेररिझम पासून, सायबर गुन्ह्यांपासून, अश्लील मटेरियल वगैरे शेअर करणं, पॉर्नोग्राफी असेल, चाइल्ड पॉर्नोग्राफी असेल, काय सगळं 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 आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये येतं. लक्षात ठेवा. हे तुम्हाला आता नंतर म्हणजे आपल्या ब्रेकच्या टप्प्याच्या नंतर हे आपल्याला बघायचं सगळं काय असतं ते. तर हे पण कळालं पाहिजे की जीएसटी रिटर्न्स भरणं काय, आयटी रिटर्न्स भरणं काय, हे सुद्धा आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये येणार आहे. त्याच्यानुसार अशा टर्मिनॉलॉजी मग आपल्याला बघायचं. हे पण येतात का इंटरमिडियरी वगैरे? येस. हे तर काय ई कॉमर्स वाले तर आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये येतातच. लक्षात ठेवा. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघायच्यात. आपण काय करूया, आधी ब्रेक घेऊया आणि मग नंतर आल्यानंतर पुढचं डिस्कशन कंटिन्यू करूया. आता 8:33 झालेत आपण इकडच्या, 8:35 काहीतरी. इथून पुढे 10 ते 12 मिनिटाचा ब्रेक पकडा. ओके, ब्रेक घेऊ. पुढच्या डिस्कशनला भेटू. ब्रेकच्या नंतर लवकर या, कारण डिस्कशन मधल्या कन्सेप्ट सुटून देऊ नका. ऐकायचंय फक्त तुम्हाला. तुम्ही चहा पित असताना सुद्धा. जतीन सर, आवाज येतोय? हो येतोय सर. ठीक आहे. आपण आयटेक बद्दल बोलत आहोत. त्याच्यामध्ये आपण हे दोन इन्सिडेंट्स पाहिले. आता याच इन्सिडेंट्सचा परिणती कशामध्ये झाली मग? या श्रेया सिंगल खटल्यामध्ये झाले. श्रेया सिंगल खटल्याचा आयोग तुम्हाला इयर विचारणार आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय निर्णय दिला, तर भारतीय संविधानाचे काय कलम 19 जे आहे, ठीक आहे ना, 1A आपण म्हणतो, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, याच्या विरोधात तुम्ही नाही गेलं पाहिजे असं ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्टाचा निकाल असणार आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे, हे आयटी ऍक्ट मध्ये जे कलम आहे 66 वगैरे, जे आपल्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वरती गदा आणतो, तर एक प्रकारे काय त्या कलमाला त्या धक्का लावणार आहे कोण? सुप्रीम कोर्ट, किंवा ते कलम रद्द बातील करून टाकणार आहे, असं आपण पाहिलेलं आहे. ओके. आणि काय पाहिलं आपण? इंटरमिडियरीज पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणतोय ऑनलाईन शॉपिंग ऍप्स असतील किंवा काय, आपण तुम्ही झोमॅटो जरी वापरलं, स्विगी जरी वापरलं, तर ते इंटरमिडियरी मध्ये येतं, तुम्हाला कळालं पाहिजे. ओके. त्यानंतर आपण म्हणतोय जे काय आपण हे जीएसटी रिटर्न्स वगैरे भरतो, तर त्याला सुद्धा एक प्रकारे लिगल बॅकअप कशामधून मिळाले? आयटेक मधून मिळालं. किंवा सरकारचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे, जर ते इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आता आपण केलं असेल, त्याला पण लिगल बॅकअप कशामुळे मिळाले? आयटॅकमुळे मिळाले म्हणा. किंवा काय, हे जे काही बाकी आपण सायबर गुन्ह्यांचा जरी विचार केला, वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांचा, फॉर एक्झाम्पल काय म्हणूया आपण, आयडेंटिटी थेफ्ट करणं असेल किंवा इम्पर्सोनेशन असेल किंवा काय, एक प्रकारे आपल्या काय म्हणूया आपण, याच्या बाबतीमध्ये काय, इंटरनेटच्या बाबतीमध्ये सेक्शुअली एक्सप्लिसिट मटेरियल असेल, कंटेंट असेल, पॉर्नोग्राफी असेल किंवा काय, चाइल्ड पॉर्नोग्राफी असेल, या सगळ्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये शिक्षा देणं, गुन्हा साबित करणं म्हणा, किंवा त्या पटोर गुन्हेगाराला शिक्षा देणं म्हणा, हे सुद्धा आयटी ऍक्टच्या अंतर्गत सगळं येतं. हे तुम्हाला कळालं पाहिजे. किंवा मध्यंतरी तुम्ही आता ऐकलं असेल नसेल माहिती नाही, पण आपण टिकटॉक वरती काय बॅन टाकला होता, किंवा टिकटॉकला आपण बॅन केलं होतं. लक्षात ठेवा. कोणी? आपल्या केंद्र सरकारने. कधी? मध्यंतरी, मला वाटतं लॉकडाऊनच्या काळामधली ही गोष्ट असणार टिकटॉकला बॅन करण्याची वगैरे. तर ते सुद्धा टिकटॉकला बॅन करणं वगैरे सुद्धा, येस येस पंकज, येस, तर ते सुद्धा कशामध्ये येतं? आयटी ऍक्ट मध्ये येतं. लक्षात ठेवा. येस येस. ओके. आयटेक मध्ये येतं. हे तुम्हाला आयटेकचा ओव्हरऑल स्कोप जर एकदा कळाला ना, तर लक्षात येऊन जाईल मग की आयटेक मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची कलम येणार आहेत. ही एकदा स्कोप कळाला की मग तुम्हाला आयटेक मध्ये शब्द जे आहेत ना, ते सोपे जातील समजायला. आता आपण काय करूया, आयटेक मध्ये खूप महत्वाची संकल्पना आहे ती आपल्याला बघायची आहे. ओके, आलेत का बघा सगळे? तोपर्यंत आलेले पाहिजेत. कारण आता जे आपण, येस, आता जे आपण डिस्कशन करणार आहोत, ते तुम्हाला कळालं पाहिजे. कारण का, आयोगाचं काय म्हणूया आपण, या आयटी ऍक्ट मधला हॉट फेवरेट क्वेश्चन आहे हे, जे काही आपल्याला डिस्कशन करायचं ते. इथं आयोग काय करतो? तुम्हाला परत परत प्रश्न विचारतो. ओके, इथे परत परत प्रश्न विचारतो. आता तुम्ही हे लिहून कसं घ्यायचं, काय घ्यायचं, ते तुमच्या ह्याच्यानुसार ठरवा. आधी ऐका व्यवस्थित, किंवा मग तुम्हाला एकदा बेसिक कन्सेप्ट कळल्यानंतर तुम्ही ते काय ते छोट्याशा आकृतीमधून सुद्धा लिहून काढू शकणार आहात. काही फार विशेष नाही. ओके. इथं असं काय म्हणते बघा, इथे आहे परशा आणि इकडे आहे अर्शी. ठीक आहे. आता हे अर्शी आणि परशाच का घेतलं हे नंतर तुम्हाला कळेल. हे परशा काय करतोय, लव यू शोना म्हणून हिला मेसेज करतोय, कुणाला? अर्चीला मेसेज करतोय समजा. तर हा जो मेसेज असतो यांनी टाईप केलेला, टाईप करताना हा लव यू शोना लिहितोय, आणि या अर्चीला सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये दिसत असतो. लक्षात घ्या, कुठल्या? लव यू शोना याच अक्षरांमध्ये दिसत असतो. पण ही तर झाली तुमची आमची वरवरची बाजू. ठीक आहे ना. तुम्ही एखाद्याला मेसेज करता, त्याला तो मेसेज तसा दिसतो वगैरे वगैरे. ही तर झाली तुमची आमची वरवरची बाजू. जर आपण ट्रॅडिशनल मेथडचा विचार केला या दोघांच्या कम्युनिकेशनचा, वर्षा आणि अर्शीचा, तर ट्रॅडिशनल कशामधून काय करायचे एक प्रकारे कम्युनिकेट करायचे, तर आपण म्हणजे लेटर बॉक्समधून, किंवा इव्हन त्या पिक्चरमध्ये सैराटमध्ये पण त्यांनी दाखवलं बघा, की तो लहान मुलगा असतो आणि तो काय करतो, याच्याकडून चिठ्ठी घेतो आणि हिला ती चिठ्ठी नेऊन देतो वगैरे वगैरे. ठीक आहे ना. तर ही जी काही ट्रॅडिशनल सिस्टम आहे, कुठली पोस्ट ऑफिसवाली किंवा पोस्ट बॉक्सवाली, ही जी काही चिठ्ठी पाठवली जाते, त्या त्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये प्रॉब्लेम आहे. कुठला प्रॉब्लेम आहे? समजा इथं चिठ्ठी आपण टाकलेली आहे आणि ही चिठ्ठी कुणाला तरी मध्येच मिळाली,
म्हणजेच काही चिठ्ठी कुठेतरी मध्येच गहाळ झाली तर प्रॉब्लेम येऊ शकतो का? येस, प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजेच काय, त्यांचा मेसेज काय होणार, एक प्रकारे दुसऱ्या कोणाला तरी त्रयस्थ व्यक्तीला मिळू शकतो. लक्षात ठेवा. म्हणजे परशा जे काही मेसेज पाठवते चिठ्ठीच्या माध्यमातून, ती जर चिठ्ठी कुणीतरी मध्येच ओपन केली, ती कुणाच्या हातात लागली तर काय होऊ शकतं? गडबड होऊ शकतं. कुणापर्यंत पोहोचण्याच्या आधी, आर्चीपर्यंत पोहोचण्याच्या आधी. तर तुम्हाला हे कळालं पाहिजे की ट्रॅडिशनल मेथड आपण आता नाकारलेली आहे. आपण आता काय करतोय? व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय असा प्रकारचा मेसेज करतोय. ठीक आहे ना? मग आता हा मेसेज कोण करते? परशा करतोय, अर्शीला करतोय. हाच मेसेज इकडून दिला जातोय, हाच असाला असाच मेसेज काय त्या अर्चीला दिसत आहे. पण ही आपली बाजू झाली, याच्या पाठीमागे बरंचसं काही घडतं. ठीक आहे, बरंचसं काय घडतं. काय घडतं? जेव्हा हा परशा काय करतो, अशा प्रकारचा मेसेज लिहितो ना, तेव्हा या मेसेजचं कन्व्हर्जन काय होतं, एक प्रकारे अशा प्रकारच्या कोडिंगमध्ये होतं असं म्हणूया आपण. ठीक आहे, याला आपण काय म्हणूया, ढोबळ म्हणून याला सायफर टेक्स्ट वगैरे म्हणतात. आता तुम्हाला हा शब्द नाही पाठ करायचा सायफर टेक्स्ट वगैरे, तुम्हाला फक्त एक लक्षात घ्यायचंय. समजा परशानी असं काहीतरी मेसेज लिहिला आता, ठीक आहे, तर तो कन्वर्ट कशामध्ये होतो? एक प्रकारे अशा कोडमध्ये कन्वर्ट होतो. त्याला आपण सायफर टेक्स्ट म्हणतो. तुम्हाला सायफर टेक्स्ट हा शब्द नाही लक्षात ठेवायचा. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की हा मेसेज काय होतो, अशा प्रकारच्या एखाद्या कोडमध्ये कन्वर्ट होतोय. आता हा कोड जो आहे, हा कोड कुठे जाईल? एक प्रकारे या आर्चीच्या मोबाईलमध्ये जाणार आहे. ठीक आहे, आणि हा कोड किंवा या अशा पद्धतीच्या भाषेमध्ये काय, हा मेसेज जाईल. आणि हा मेसेज रीड करताना मात्र अर्चीला काय दिसणार आहे? लव यू शोना याच्यामध्ये दिसणार आहे. आता लक्षात घ्या, हा जेव्हा परशा असा मेसेज करतो आणि त्याला कोडमध्ये कन्वर्ट केलं जातं, हे कोडमध्ये कन्वर्ट करण्याला काय म्हणतात ना? हॅश फंक्शन म्हणतात. लक्षात ठेवा. हे जे काही कन्व्हर्जन व्हायला लागले या साध्या मेसेजचं, हे सगळं कन्व्हर्जन या अशा प्रकारच्या कोडमध्ये व्हायला लागले, त्याला आपण एक प्रकारे काय, हॅश फंक्शन असा शब्द वापरू शकतो. हॅश फंक्शनच्या माध्यमातून वगैरे आपण काय करू शकतो, या या मेसेजला अशा प्रकारच्या कोडिफाईड लँग्वेजमध्ये कन्वर्ट करू शकतो असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, आणि मग काय, हाच मेसेज परत कुठे जातो? अर्चीच्या मोबाईलवरती जातो. परत एकदा आपण काय म्हणू शकतो, हॅश फंक्शन सारख्या फंक्शनच्या माध्यमातून हा मेसेज आपण रीड करणार आहे. तुम्हाला हे हॅश फंक्शन मात्र लक्षात ठेवायचे, कारण का आयटी ऍक्ट मध्ये तुम्हाला हॅश फंक्शनचा उल्लेख आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला उल्लेख काय येईल की हॅश फंक्शनच्या माध्यमातून आपण काय करत असतो, इलेक्ट्रॉनिक मीडियम मधून कम्युनिकेशन करू शकत असतो, किंवा आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये त्याचा वापर करतो. एवढं तरी तुम्हाला हॅश फंक्शन बद्दल कळालं पाहिजे. ठीक आहे, बरं, ही झाली काय म्हणूया आपण, एक काय म्हणतो त्याला, प्रायमरी बाजू झाली किंवा प्रायमरी डिस्कशन झालं. आता लक्षात घ्या, इथं काय प्रॉब्लेम होता? इथं प्रॉब्लेम असा होता की ही चिठ्ठी कुणाच्या हातामध्ये लागू शकत होती, म्हणून तर आपण ही नवीन मेथड आणली आहे ना. मग या नवीन मेथडमध्ये कुणाच्याच हातात ही माहिती लागत नाही का? नाही लागत. लक्षात ठेवा. ठीक आहे ना? जर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये पाहिलात, तर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला असं एक मेसेज दिसेल. ठीक आहे ना? एखाद्या नवीन चॅटमध्ये जाऊन बघा, तुम्हाला असं एक मेसेज दिसेल, मेसेजेस अँड कॉल्स आर एंड टू एंड एन्क्रिप्टेड. नो वन आउटसाइड ऑफ दिस चॅट, नॉट इव्हन व्हॉट्सअप, कॅन रीड ऑर लिसन टू दम, असं म्हणलेलं असेल. ठीक आहे ना? हे सगळ्यांच्या व्हॉट्सअपमध्ये वगैरे असं म्हणलेलं असतं. आता कितपत खरं याच्यामध्ये जायचं नाहीये. म्हणजे मी यासाठी म्हणतोय की हे जरी त्यांनी असं सांगितलं असेल, तरी शेवटी म्हणजे काय म्हणतो त्याला, खूप वरच्या लेवलवरती जर विचार केला, तर ते काही करू शकतात. त्याच्यात जायचं नाही. आपण एवढं लक्षात ठेवूया. येस येस येस, का 317. चला काय म्हणले बघा. मेसेजेस अँड कॉल्स आर एंड टू एंड एन्क्रिप्टेड म्हणलेलं आहे. नो वन आउटसाइड दिस चॅट, नॉट इव्हन व्हॉट्सअप, कॅन रीड ऑर लिसन म्हणले. म्हणजे काय, कुणीच पाहू शकत नाही, कुणीच वाचू शकत नाही असं म्हणलंय. काय हे मेसेजेस असं म्हणलं. आता कुणीच पाहू शकत नाही, कुणीच वाचू शकत नाही असं आहे का? नाही. हे दोघं पाहू शकतील. या परशानी याला काय अर्चीला मेसेज केला, हे दोघं पाहू शकतील, पण यांच्यामध्ये मात्र कुणी पाहू शकणार नाही असं त्यांना म्हणायचंय. आणि शब्द शब्द काय वापरेल बघा, एंड टू एंड एन्क्रिप्टेड असे शब्द वापरेल. एंड टू एंड म्हणजे काय? एंड टू एंड म्हणजे काय? वर्ष टू अर्ची. आणि एन्क्रिप्टेड म्हणजे काय? एक प्रकारे हे मेसेज काय एकदम सिक्युअर आहेत, झाकलेले आहेत. ठीक आहे ना, लपवले गेलेले आहेत, हे कोणाला दिसणार नाहीत असं त्यांना म्हणायचं. कशाला? एन्क्रिप्टेड या शब्दावर लक्षात ठेवा. आता याचा अर्थ काय असतो? जेव्हा हा परशा मेसेज करत आहे, तेव्हा या मेसेजला आपण एन्क्रिप्ट करत असतो. लक्षात ठेवा. एन्क्रिप्ट करणं म्हणजे काय? त्या मेसेजला एखाद्या लिफाफ्यामध्ये बंद करून टाकणं. त्या लिफाफ्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्या लिफाफ्याला आपण म्हणजे आता टाळं लावून टाकू. ठीक आहे ना, कुलूप लावून टाकू. हा जो काही एन्क्रिप्ट केलेला लिफाफा आहे, मग आता तो कुणाकडे जाणार आहे? या आर्चीकडे जाणार आहे. आर्चीला हा लिफाफा ओपन करता येणार आहे. आर्ची हा लिफाफा ओपन करते म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर मेसेजला डिक्रिप्ट करत असते. लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीला एन्क्रिप्ट करायचं म्हणजे काय? तो मेसेज आपण म्हणूया, तो पर्टिक्युलर त्या लिफाफ्यामध्ये बंद करून टाकायचं, त्याला लॉक लावून टाकायचं. त्याच मेसेजला आता त्याच लिफाफ्याला आता डिक्रिप्ट करायचं म्हणजे काय? त्या लिफाफ्यामधला मेसेज जो आहे तो बाहेर काढायचा, त्याला आपण डिक्रिप्ट करणं असं बनतो. एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन ह्या खूप जास्त काय कॉमनली वापरल्या जाणाऱ्या टर्मिनॉलॉजी आहेत. एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन कशाबद्दल वापरलं जातं? एखादी इन्फॉर्मेशन आपण काय करणं, एखादी इन्फॉर्मेशन आपण एखाद्या एन्व्हलप मध्ये लपवणं, त्याला आपण म्हणून एन्क्रिप्ट करणं. आणि डिक्रिप्ट करणं म्हणजे काय? त्या इन्फॉर्मेशन त्या लिफाफ्यामधून बाहेर काढणं म्हणजेच काय? डिक्रिप्ट करणं. लक्षात ठेवा. मग आता हा परशा काय करतोय? मेसेज पाठवतोय, एन्क्रिप्टेड स्वरूपामध्ये मेसेज पाठवतोय. हा मेसेज आर्चीकडे जातोय, ती डिक्रिप्ट करू शकते.
हे सगळं का घडतं तर लक्षात घ्या, जेव्हा हा परशा मेसेज पाठवत असतो तेव्हा काय करतो परशा, एक प्रायव्हेट की क्रिएट करत असतो. एक प्रायव्हेट की क्रिएट करत असतो. या प्रायव्हेट कीच्या माध्यमातून आपण असं म्हणूया, तो एक प्रकारे हा मेसेज एन्क्रिप्ट करतोय किंवा त्या लिफाफ्यामध्ये बंद करून टाकतोय किंवा त्या गोष्टीमध्ये बंद करून टाकतोय, लपवून टाकतोय. आणि जेव्हा हा मेसेज कुणाकडे जातो, या आर्चीकडे जातो, तेव्हा आर्चीकडे काय असतं मग, तर त्या प्रायव्हेट कीच्या करस्पॉन्डिंगच काय, पब्लिक की असते. लक्षात ठेवा, तिच्याकडे काय असते, पब्लिक की असते. आर्चीकडची की कोणती असते, पब्लिक की असते. या पब्लिक कीच्या माध्यमातून ती लिफाफा ओपन करते आणि काय, ती मेसेज वाचू शकते. आता लक्षात घ्या, हे कसं आहे ना, तुम्ही आणि तुमची रूम पार्टनर किंवा तुम्ही आणि तुमचा रूम पार्टनर, जसं तुम्ही राहता, समजा तुम्ही दोघं किंवा तिघ जण काय करताय, एखाद्या रूम वरती राहताय. तुम्ही काय करता, समजा क्लासला निघालाय, तुम्ही लायब्ररी निघालाय, तुम्ही लॉक लावून गेला तुमच्या रूमला. ठीक आहे, मग ती काय आहे, तुमची काय आहे, तुम्ही म्हणा प्रायव्हेट की आहे तुमची. ठीक आहे, तुम्ही ते लॉक लावून गेला. पण तुमचा मित्र ते समजा रूम उघडू शकतो का, किंवा तुमची मैत्रीण ती रूम उघडू शकते का, येस. त्याच्याकडे एक करस्पॉन्डिंग की आहे, दुसरी दुसरी त्याच्याकडे आपण चावी आहे. त्याच्याने काय करता येतं, ती पर्टिक्युलर रूम उघडता येते वगैरे वगैरे. तर तशाच पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे काय, हा जो पर्शा आहे तो काय करतोय, हा मेसेज लिहित असताना एक प्रायव्हेट की क्रिएट करतोय. प्रायव्हेट की क्रिएट करतोय. या प्रायव्हेट कीला करस्पॉन्डिंग असणारी पब्लिक की जी असते ती कुणाकडे असते, या कुणाकडे, आर्चीकडे असते. लक्षात ठेवा. त्यामुळे काय होतं, की आर्चीकडेच ही फक्त की असल्यामुळे फक्त आर्चीच हा मेसेज डिक्रिप्ट करू शकते. आर्चीलाच हा फक्त मेसेज दिसणार आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. ह्या सगळ्याचा सार काय येतो लक्षात घ्या. या सगळ्याचा सार येतो हा, की काय, आपण हे जे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे काही डिस्कशन करत आहोत, किंवा डिस्कशन म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जो काही संदेश पाठवत आहोत, तो आपल्याला एन्क्रिप्टेड स्वरूपामध्ये पाठवता येतो. ठीक आहे. आणि ज्यांनी डिक्रिप्ट करायला पाहिजे त्यालाच फक्त तो डिक्रिप्ट करता येतो. म्हणजेच काय, याला आपण एक प्रकारची सेक्युअर सिस्टीम म्हणू शकतो. लक्षात ठेवा, ही खूप जास्त सेक्युअर सिस्टीम आहे. का इतर कोणी याच्यामध्ये वाचू शकतं का मेसेज, नाही वाचू शकत. कारण का, इतर कुणाकडे, आर्चीकडे जी चावी आहे, आर्चीकडे जी चावी आहे, पब्लिक की जी आहे तिच्याकडे, ती इतर कुणाकडे असण्याचा काही संबंध नाही. लक्षात ठेवा. कारण का, पर्शानी एक प्रायव्हेट की क्रिएट केलेली आहे आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग पब्लिक की फक्त आणि फक्त काय, आर्चीकडे आहे. तर आर्चीच तो मेसेज वाचू शकणार आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. आता आपण हे नावं जे आहेत ना, हे असं म्हणजे पर्शियन आर्चीचं एक्झाम्पल आपण का घेतलं, एकतरी दोघं पॉप्युलर आहेत. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ही नावं घेण्याचं कारण, आपण या सिस्टीमलाच नाव देतो आर्ची सिस्टीम, आपल्या सोयीसाठी. का बरं, हे जे काही सगळं चाललेलं आहे, हे सगळं चाललेलं आहे ना, याला ऍक्च्युली काय म्हणलं जातं, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणलं जातं. लक्षात ठेवा, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणलं जातं. म्हणून आपण त्याला आर्की सिस्टीम किंवा आर्ची सिस्टीम म्हणतोय. तुम्ही काय लक्षात ठेवा, आर्ची सिस्टीम म्हणजे काय, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम असं त्याला आपण म्हणतोय. हे काय दिले, आयटी ऍक्टच्या 2F मध्ये आपल्याला दिलेलं आहे. लक्षात ठेवा, आयटी ऍक्टच्या 2F मध्ये दिलेलं आहे. या सगळ्याचा फायदा काय, कम्युनिकेशन खूप सिक्युअर होतं. यांनी जो काय मेसेज पाठवलाय फक्त हिलाच वाचता येतो. ठीक आहे. यांनी काय क्रिएट केलेलं असतं, एक प्रायव्हेट की क्रिएट केलेली असते. या प्रायव्हेट कीच्या करस्पॉन्डिंग पब्लिक की तिच्याकडे असते. म्हणूनच ती फक्त काय, ती आणि तीच फक्त मेसेज वाचू शकते. म्हणूनच व्हॉट्सअप तुम्हाला काय सांगतं, की आमचं हे जे काही सगळं कम्युनिकेशन आहे, आमच्या प्लॅटफॉर्मवरचं कम्युनिकेशन हे एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहे. तुम्ही मेसेज पाठवला, तुम्ही ज्याला पाठवला तोच फक्त वाचू शकेल, आधीमध्ये कोणी वाचू शकणार नाही. कारण का, हे सगळं कसं चालू आहे, एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये चालू आहे, लिफाफ्यामध्ये बंद करून चालू आहे. आणि त्याला डिक्रिप्ट करण्यासाठी, त्या लिफाफ्याला ओपन करण्यासाठी जी हवी असणारी पब्लिक की आहे, ती फक्त आणि फक्त कोणाकडे, हिच्याकडे आहे. म्हणून याला आपण म्हणतो काय, एक प्रकारे आर्की सिस्टीम म्हणतो. लक्षात ठेवा. आता तुम्हाला याच्यात शब्द कोणते कोणते लक्षात ठेवायचे, हॅश फंक्शन लक्षात ठेवायचं. हॅश फंक्शनच्या माध्यमातून आपण काय करत असतो, या मेसेजला कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये, या सायफर टेक्स्टमध्ये किंवा या कोडमध्ये. हा कोड याच्याकडे जातो आणि मग परत त्याला डिकोड करता येतं कुठे, डिक्रिप्शन सिस्टीम मधून किंवा आर्चीकडच्या पब्लिक की मधून. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, हॅश फंक्शन. हॅश फंक्शनच्या माध्यमातून आपण काय करत असतो, हे कोडमध्ये कन्व्हर्जन वगैरे या मेसेजचं करत असतो. त्यानंतर तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे, एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन. एन्क्रिप्शन म्हणजे एखादा मेसेज लिफाफ्यामध्ये टाकणं. डिक्रिप्शन म्हणजे काय, तो मेसेज लिफाफ्यामधून बाहेर काढू शकणं किंवा ते पर्टिक्युलर मेसेज रीड करू शकणं. ठीक आहे ना, किंवा काय म्हणूया, ओपन करू शकणं. त्यानंतर तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे, प्रायव्हेट की. प्रायव्हेट की म्हणजे काय, हे काय, पर्शनी तयार केलेली की आहे. कशासाठी, आपल्या या मेसेजसाठी. ठीक आहे. त्याच्याबद्दलची करस्पॉन्डिंग पब्लिक की कुणाकडे असते, तर ती आर्चीकडे असते. आर्ची या पब्लिक कीचा वापर करून हा मेसेज वाचू शकते असं म्हणलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा कुठला, की पेअर. की पेअर म्हणजे काय, या पर्शाची प्रायव्हेट की आणि आर्चीची काय, पब्लिक की, या दोघांना आपण एकत्र पकडलं तर त्याला म्हणतात की पेअर. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात की पेअर. आयोग काय करतं, कळ जोडी असं करून तुम्हाला प्रश्न विचारतो मराठीमध्ये. ठीक आहे ना, कळ जोडीचा प्रश्न विचारतो. कळ जोडी म्हणजे काय, याची प्रायव्हेट की आणि याची हिची काय, पब्लिक की, या दोघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, की पेअर म्हणतो. हे सगळं का करायचं, हे सगळं करायचं आपल्या कशासाठी, एक प्रकारे आपल्याला
हे सगळी सिस्टीम हवी आहे कशासाठी? सिक्युरिटीसाठी. लक्षात ठेवा, सिक्युअर सिस्टीम आपल्याला क्रिएट करायची आहे. ठीक आहे, सिक्युअर सिस्टीम क्रिएट करायची. याला काय म्हणायचं मग? आर्की सिस्टीम म्हणायचं. याला असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणतात. हे कशामध्ये दिले? आर्टिकल 2F मध्ये दिले. तुम्हाला आयोग काय करतं? विचारतं की आर्टिकल 2F मध्ये या IT ऍक्टच्या काय आहे? तर असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम दिले. लक्षात ठेवा, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम दिलेली आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. याचा फायदा भरपूर काय काय आहे. सेक्युअर राहतं, ज्याला वाचायचं त्यालाच वाचता येतं, ठीक आहे ना, इतर कोणाला वाचता येत नाही वगैरे वगैरे. या कम्युनिकेशनचा फायदा खूप वेगवेगळ्या प्रकारे असतो. आयोग तुम्हाला इथं पण प्रश्न विचारतं की पेअर वरती, आयोग तुम्हाला प्रायव्हेट की वरती प्रश्न विचारतं, पब्लिक की वरती सुद्धा प्रश्न विचारतं, आणि काय असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम वरती सुद्धा आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं. ठीक आहे, आता सध्या फक्त स्टोरी डोक्यामध्ये ठेवा किंवा मनात ठेवा, मग तुम्हाला आणखी त्याच्यातून काय गोष्टी क्लिअर होत जातील. तुम्हाला काय लक्षात घ्यायचं बघा, हे परशाला प्रायव्हेट की असते, परशाकडे प्रायव्हेट की असते, त्याची करस्पॉन्डिंग पब्लिक की कुणाकडे असते? या आर्चीकडे असते. एवढं आता सध्या माहिती पाहिजे. ठीक आहे ना, परशाकडे प्रायव्हेट की असते. त्यांनी काय केलं असतं? त्या प्रायव्हेट कीचा वापर करून त्यांनी तो मेसेज लपवलेला असतो. त्या पब्लिक कीचा वापर करून मग तोच मेसेज काय करते? आर्की काय करते? आर्ची काय करते? एक प्रकारे ओपन करते, डिक्रिप्ट करते आणि वाचते. ठीक आहे, एन्क्रिप्शन डिक्रिप्शन पण माहिती असू द्या, कारण का तुम्हाला ते सुद्धा इन जनरल इतर ठिकाणी सुद्धा IT ऍक्टच्या अनुषंगाने काय GS4 मध्ये वगैरे काय विचारलं एन्क्रिप्शन डिक्रिप्शन, तर ते पण माहिती असं एन्क्रिप्शन वर्सेस डिक्रिप्शन. ठीक आहे ना, हे खूप पॉप्युलर आहे. कशामध्ये? सेक्युअर याच्या डिस्कशनच्या डोमेनमध्ये, ITच्या डोमेनमध्ये. ठीक आहे ना, एखादी गोष्ट लपवून आणि मग ती काय करणं, परत ओपन करू शकतो. आता बघा, ते जर तुम्हाला एकदा कळालं की आर्ची आणि परशामधलं सगळं डिस्कशन कसं चालू आहे, ओके, तर ते मग तुम्हाला पुढचं पण डिस्कशन कळेल. अजून एक महत्वाची गोष्ट की आपण हे आर्चीचंच नाव का घेतलं किंवा प्रशा आणि आर्चीच का घेतलं, तर हे जे लव यू शोनावाला मेसेज आहे ना, हे आपलं कट कारस्थान नाहीये की आपण हा असा मेसेज काय इथं टाकायचा परशाच्या नावाने वगैरे. लक्षात ठेवा, हे आयोगानेच तुम्हाला प्रश्न विचारलाय. आयोगानेच तुम्हाला म्हणलंय, एक केस दिली आहे त्यांनी, एका व्यक्तीने काय केलं, आय लव्ह यू म्हणून काय एका एका व्यक्तीला काय केलं, ईमेल केले वगैरे वगैरे, आणि मग नंतर पुढे काय झालं वगैरे, असे त्यांनी स्वतःच प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून ते आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय माहिती पाहिजे आता? इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि डिजिटल सिग्नेचर असे काही प्रकार असतात, ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला कुठे घेऊन येतो? या पर्टिक्युलर पेजवरती आणतो. आता बघा, तुम्हाला इथं इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर दिसेल आणि काय इथं डिजिटल सिग्नेचर दिसेल. ठीक आहे ना, आता तसं बघायला गेलं तर दोन्ही पण टॅबमध्ये दिसतात, म्हणजेच काय इलेक्ट्रॉनिक मेथडनीच केलेलं आहे. पण काय इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि डिजिटल सिग्नेचर मध्ये फरक आहे का? फरक आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा अर्थ सिंपल काय होऊ शकतो? समजा तुम्ही विचार करा, एखादी PDF फाईल आहे आणि त्या PDF फाईलवरती तुम्ही काय करताय? एक प्रकारे तुमची साईन काय करताय? इलेक्ट्रॉनिकली, डिजिटली तुम्ही काय करताय? काय म्हणतात त्याला, अफिक्स करून टाकताय, अटॅच करून टाकताय. किंवा आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपल्यासाठी. तुम्ही MPSC प्रोफाईल भरत असता, तेव्हा MPSC काय करतं? तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायला लावतं, आणि तुमची जी साईन आहे ना, ती साईन एका कागदावर करायला लावून त्याचा फोटो टाकायला लावतं. आणि जेव्हा केव्हा तुम्ही एखादं काय म्हणा कुठला फॉर्म भराल किंवा काही कराल ना, तुमची ही साईन काय होईल? त्या फॉर्मवरती जाऊन आपोआप जाईल. लक्षात ठेवा. ठीक आहे ना, तुम्ही जे काही साईनचा इमेज पाठवले MPSC ला प्रोफाईल मध्ये दिली आहे, ही जी काही साईनची इमेज आहे ना, ती एखाद्या पर्टिक्युलर फॉर्म वरती किंवा एखाद्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट वरती आपोआपच काय शिक्का टाईप जाणार आहे. लक्षात ठेवा. आणि ती साईन काय होते? मग तुमचं जेव्हा एक्झाम सेंटरवरती तुम्ही जाता, त्या दिवशी ती साईन मॅच करायचा प्रयत्न केला जातो किंवा ती साईन व्हेरीफाय करायचा प्रयत्न केला जातो. कारण का? हीच साईन काय केली असते आयोगाने त्या इन्व्हिजिलेटरकडे सुद्धा तुम्हाला पाठवलेली असते, आणि तुमची साईन तुमच्याकडे असते. ठीक आहे ना, किंवा तुमच्या हॉल तिकिटावरती वगैरे सुद्धा ते असू शकते. लक्षात घ्या. हे काय आहे मग? इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचं काय आहे? एक्झाम्पल आहे. कुठलं? तुम्ही जे काही MPSCच्या प्रोफाईलमध्ये करताय वगैरे, तर हे सिंपल आहे. हे धडधडी तिथं तुम्हाला काय एखाद्या कागदावरती काय कागदावरती म्हणण्यापेक्षा सॉरी एखाद्या PDF वरती काय तुमची साईन अशी तुम्हाला दिसू शकते. डिजिटल सिग्नेचर काय भानगड आहे मग? तर लक्षात घ्या, या पर्टिक्युलर साईनला जर मी या अशा प्रकारच्या कोडमध्ये कन्वर्ट केलं तर, हे 101010 वगैरे, ठीक आहे, जे काय असेल ते त्याची भाषा, आता ते आपण त्याच्यात नको जाऊया. समजा मी अशा प्रकारच्या कोडमध्ये कन्वर्ट केलं तर चालतं का? चालेल, तिला काही अडचणच नाहीये. तर लक्षात ठेवा, जसं त्या काय परशाचा लव्ह यू शो नावाला मेसेज जसा सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट करण्यात आला होता, तसंच जर मी माझी सिग्नेचर जर काय अशा प्रकारच्या सायफर टेक्स्टमध्ये, अशा प्रकारच्या काय म्हणून आपण एक प्रकारे वेगळ्या कोडमध्ये कन्वर्ट करत असेल, तर आता ती काय होईल मग? डिजिटल सिग्नेचर होणार आहे. लक्षात ठेवा, डिजिटल सिग्नेचर. मग त्या डिजिटल सिग्नेचरचं काय महत्व असतं? तर जेव्हा मी अशा प्रकारे काहीतरी काय त्याला कन्वर्ट करतोय, त्याचा अर्थ काय होतो? मी जर याला सायफर टेक्स्टमध्ये वगैरे कन्वर्ट करतोय, तर याचा मी वापर कसा करू शकतो? बघा पुन्हा एकदा, डिजिटल सिग्नेचर युझिंग असिमेट्रिक एन्क्रिप्शन डिक्रिप्शन मेथड असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आता याचा अर्थ काय होतो? ही जर मी साईन एखाद्या कागदावरती केलेली असेल, ठीक आहे, एक कागदावरती म्हणण्यापेक्षा एखाद्या PDF वरती केलेली असेल, डिजिटल सिग्नेचर एखाद्या PDF वरती केलेली असेल, तर मी केलेली ही सिग्नेचर, ठीक आहे, एक प्रकारे काय ती समोरची जी व्यक्ती आहे किंवा ऑथॉरिटी जी आहे ना, ती वाचू शकते. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल असा आपण विचार करूया की काय
इरायस अकॅडमीला जीएसटीचे रिटर्न्स भरायचे आहेत. आणि जीएसटीचे रिटर्न्स भरत असताना इरायस अकॅडमीने काय केलं, त्या अकॅडमीची काय डिजिटल सिग्नेचर त्या पर्टिक्युलर जीएसटी रिटर्न्स वरती मारलेली आहे आता. ठीक आहे, सिग्नेचरचा ठप्पा मारलेला आहे डिजिटल सिग्नेचरचा. ही डिजिटल सिग्नेचर कुणाला वाचता येईल, त्या समोरच्या जीएसटी ऑथॉरिटीजला वाचता येईल असं आपण म्हणूया. म्हणजे काय, एक प्रकारे काय त्या वर्षांनी मेसेज करण्यासारखं आणि अर्चिनी वाचण्यासारखं, काय ते अर्चिनी वाचण्यासारखं लक्षात ठेवा. आहे डिजिटल सिग्नेचर आपण काय करतो, त्या पर्टिक्युलर त्या पीडीएफ वरती मारतो आणि मग ती काय समोरची ऑथॉरिटी डिजिटल सिग्नेचर रीड करू शकते. म्हणजेच काय, आपण इथं सायफर टेक्स्टचा वापर केला, म्हणजेच काय आपण इथं काय एन्क्रिप्शन डिक्रिप्शनचा वापर केला आणि मग काय डिजिटल सिग्नेचर क्रिएट केले, लक्षात ठेवा. आता हे डिजिटल सिग्नेचर का महत्वाची ठरते, तुम्हाला काय एक महत्वाची कन्सेप्ट माहिती पाहिजे, ती म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा असा मोठा गोल काढता येतो आणि डिजिटल सिग्नेचरचा गोल त्याच्यामध्ये छोटासा काढता येतो. याला म्हणूया आपण बाहेरच्या सिग्नेचर्सला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असं म्हणूया आणि मधल्या सिग्नेचरला आपण काय म्हणूया, डिजिटल सिग्नेचर म्हणूया. म्हणजेच काय, एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ही एक व्यापक संकल्पना आहे. त्यातली एक स्पेसिफिक संकल्पना म्हणजे कोणती, तर ती म्हणजे डिजिटल सिग्नेचर. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कुठलाही एखाद्या डॉक्युमेंटवरती तुम्ही काय करणं, साईन करणं. डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, तर या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरलाच आपण काय केलं, एका विशिष्ट टाईपच्या सिग्नेचरमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच काय, मी असं म्हणू शकतो का, डिजिटल सिग्नेचर ही एक स्पेसिफिक टाईपची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे. डिजिटल सिग्नेचर ही स्पेसिफिक टाईपची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे. कारण का, या डिजिटल सिग्नेचरमध्ये आपण एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन, ठीक आहे, सायफर टेक्स्टिंग अशा भरपूर गोष्टींचा काय वापर करतो, कोडमध्ये कन्वर्ट करतो त्या काय सिग्नेचरला. आणि तो कोड कुणाला वाचता येतो किंवा ती साईन कुणाला वाचता येते, समोरच्या ऑथॉरिटीला वाचता येते. हे सुद्धा पुन्हा का करायचं, सगळं आपल्याला सेक्युअर करायचं, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला सिक्युरिटी हवी आहे. कुणी सिग्नेचर केली आहे, काय केले, हे सगळं स्पेसिफिक असावं, कळावं, यासाठी आपण काय डिजिटल सिग्नेचरचा वापर करत असं लक्षात ठेवा. मी तुम्हाला अजून पुढच्या टप्प्यात घेऊन जातो, मग तुम्हाला ते आणखी चांगलं कळेल. इथं तुम्हाला काय दिलंय, हे ईआरआयएस अकॅडमीचं परत एकदा एक्झाम्पल दिले. ठीक आहे ना, आपण मगाशीच म्हणत होतो की ईआरआयएस अकॅडमीला काय करायचंय, जीएसटी रिटर्न्स भरायचे आहेत. तर जीएसटी रिटर्न्स भरत असताना काय करू शकतो आपण, त्या रिटर्न्स वरती अशा प्रकारचे साईन करू शकतो का, येस करू शकतो. म्हणजे काय, ही झाली सिंपल इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. ठीक आहे, त्या जीएसटी रिटर्न्स मध्येच मी काय करू शकतो, डिजिटल सिग्नेचर करू शकतो का, जशी मगाशी बघितली ना त्या सायपर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट केली सिग्नेचर, ती पण मी करू शकतो का, करू शकतो, लक्षात ठेवा. आणि ही सिग्नेचर कुणाला रीड करता येईल, समोरच्या काय ऑथॉरिटीजना रीड करता येईल आणि त्यांना हे कळेल की हा डॉक्युमेंट आपल्याकडे ईआरआयएस अकॅडमी कडूनच आलेला आहे, इतर कुणाकडून आलेला नाही, हा खोटा डॉक्युमेंट नाही. हे सगळं सगळं करण्यासाठी ना, ह्या खरं तर डिजिटल सिग्नेचर किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर महत्वाचे ठरतात, हे तुम्हाला कळालं पाहिजे. तुम्हाला बेसिक फरक कळायला पाहिजे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि डिजिटल सिग्नेचर मधला. तो म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ही व्यापक संकल्पना आहे. तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंटवरती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर काय साईन करत असेल तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणूया. पण जर डिजिटल सिग्नेचरचा विचार केला तर एक स्पेसिफिक टाईपच्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरला आपण डिजिटल सिग्नेचर म्हणतो. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरला आपण असं जे काही कन्वर्ट केलेलं आहे, ठीक आहे, त्याला आपण डिजिटल सिग्नेचर म्हणतो, लक्षात ठेवा. आता हे दोन मी वेगवेगळं सांगण्याचं कारण, आयोग तुम्हाला दोन्हीची वेगवेगळी कलम आयटी ऍक्ट मधली विचारू शकतो. ठीक आहे, दोन्हीची वेगवेगळी कलम काय विचारू शकतो. आता विचार करा, आपल्या अकॅडमीला जीएसटी रिटर्न्स भरायचे आहेत. ठीक आहे, आणि आपण म्हणतो की त्या जीएसटी रिटर्न वरती आपली डिजिटल सिग्नेचर असली पाहिजे. मग डिजिटल सिग्नेचर असली पाहिजे तर कशी करायची, मग डिजिटल सिग्नेचर त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटवरती, तर ते आपण हाताने करू शकतो का, ऑब्व्हियसली डिजिटल सिग्नेचर आहे म्हणल्यानंतर ती हाताने तर आपण करणार नाही, कागद घेऊन त्याच्यावर आपण काय साईन करत बसणार नाही. आता याची पण एक गंमत आहे की डिजिटल सिग्नेचर कशी करायची, तर डिजिटल सिग्नेचर करण्यासाठी तुम्हाला एक डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट दिलं जातं. डिजिटल सिग्नेचर करण्यासाठी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट दिलं जातं. ठीक आहे, याच्यावरती पण आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटवरती किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेटवरती. तर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे काय आहे ना, एक प्रकारे तुम्हाला एक सॉफ्टवेअर दिलं जातं म्हणा, आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटवरती साईन करू शकता. जर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट काय असतं हे जर बघायचं असेल तर त्याचं चित्र खाली दिलंय, तर हे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असतं. हे तुम्ही म्हणाले, हा तर पेन ड्राईव्ह आहे ना, ठीक आहे ना, लक्षात घ्या. हा पेन ड्राईव्ह म्हणजेच काय असतं, एक प्रकारे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असतं. ओके, मग आता हे पेन ड्राईव्ह म्हणजे काय असतं ऍक्च्युली, तर या पेन ड्राईव्ह मध्ये आपण म्हणूया एक सॉफ्टवेअर असतं, असं आपण म्हणूया, याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर असणार. हा समजा पेन ड्राईव्ह मी माझ्या लॅपटॉपला लावला, हा जर पेन ड्राईव्ह मी माझ्या लॅपटॉपला लावला, तर काय होतं, माझ्या लॅपटॉपमध्ये काय जी काही जीएसटी रिटर्नचे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे, त्याच्यावरती आपोआप काय होणार आहे, माझी डिजिटल सिग्नेचर पडणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय पण असू द्या, मला जे काही मला गव्हर्नमेंटला डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे ना, तो डॉक्युमेंट माझ्याकडे लॅपटॉपमध्ये आहे पीडीएफ स्वरूपामध्ये. जर मी माझ्या लॅपटॉपला हा पेन ड्राईव्ह जोडला, ठीक आहे,
तर या पेनड्राईव्ह मध्ये जे काय आपण म्हणूया फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर असेल, प्रोग्राम असेल, तो प्रोग्राम काय करतो, माझी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, सॉरी माझी डिजिटल सिग्नेचर त्या पर्टिक्युलर काय म्हणूया आपण पीडीएफ वरती करून टाकतो, लक्षात ठेवा. मग ह्या पेनड्राईव्हला काय म्हणायचं, तर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणायचं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ओके. डिजिटल सिग्नेचर मारण्यासाठी काय आहे आपल्याकडे, एक पेन ड्राईव्ह आहे, त्याला काय म्हणायचं, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. या पेन ड्राईव्ह मध्ये वगैरे काही साठवायचं नसतं, म्हणजे तुमचे गाणे याच्यामध्ये टाकून ठेवले किंवा काहीतरी तुमचे काय काय ते काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या फाईल्स वगैरे ह्याच्यामध्ये स्टोअर केल्या, यासाठी हा पेन ड्राईव्ह नसतो. ठीक आहे. यासाठी पेन ड्राईव्ह नसतो. म्हणजे इव्हन मी मागच्या बॅचेस मध्ये सांगितलं असेल की जेव्हा हा पेन ड्राईव्ह वगैरेचं डिस्कशन चालू होतं आपल्या सीए बरोबर वगैरे, तेव्हा मला पण असं वाटलं की या पेन ड्राईव्ह मध्ये काहीतरी सेव्ह व्यू करताय. ठीक आहे ना. ते तसं काही नसतं. हा पेनड्राईव्ह सेपरेटली असतो. कशासाठी असतो, तर तुमच्या डॉक्युमेंट्सला एक प्रकारे डिजिटली साईन करण्यासाठी असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग या पेनड्राईव्हला काय म्हणायचं, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणायचं, लक्षात ठेवा. हा पेनड्राईव्ह तुम्ही मिळवायचा असतो, त्या माध्यमातून तुम्ही त्या डॉक्युमेंटवरती अशा प्रकारची साईन करू शकता. म्हणजेच काय, त्या ऑथॉरिटीजला, इन्कम टॅक्स ऑथॉरिटीजला किंवा आपण म्हणूया कुठल्याही टॅक्सेशन ऑथॉरिटीजला कळून जाईल, अरे हा डॉक्युमेंट यांच्याच अकॅडमीकडून आलेला आहे, त्यांनी याच्यावरती साईन केलेला आहे, हा ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे वगैरे वगैरे. आता बघा, तुम्ही बाजारामध्ये गेला आणि हा पेनड्राईव्ह मागितला, तुम्हाला हा पेनड्राईव्ह मिळेल का, अजिबात मिळणार नाही. कुठल्या तरी तुम्ही कुठेतरी मार्केटमध्ये गेला आणि म्हणलं की आम्हाला काय डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट द्या, असं कुठल्या तरी बाजारात जाऊन तुम्हाला हा पेनड्राईव्ह वगैरे विकत आणता येणार नाही. जसं तुम्ही स्टोरेज डिव्हाइस म्हणून एखादा पेनड्राईव्ह आणता, यासाठी एक वेगळी सिस्टीम असते. काय सिस्टीम असते मग, आपल्या अकॅडमीने काय करायचं असतं, आपल्या अकॅडमीने आपल्या सीएला सांगायचं असतं की आपल्याला काय पाहिजे, काय एक प्रकारे अशा प्रकारचं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे पेनड्राईव्ह पाहिजे. कारण का, तो असल्याशिवाय आपण रिटर्न्स भरू शकणार नाही, त्याच्याशिवाय आपण काय करू शकणार नाही, डिजिटल सिग्नेचर करू शकणार नाही. मग आपली अकॅडमी काय करणार आहे, आपल्या सीएला हे सांगणार आहे. आपले सीए काय करणार आहेत, आपले सीए काय करतील, एक प्रकारे एका सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडे जातील. ठीक आहे ना. आपल्या एका सीए म्हणण्यापेक्षा आपणच काय म्हणा, सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडे जाऊया, आणि त्या सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडून आपण काय करत असतो, मग हे पेनड्राईव्ह घेत असतो किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट घेत असतो, लक्षात ठेवा. सर्टिफाईंग ऑथॉरिटी असं त्याला म्हणतात. म्हणजे काय, ज्यांच्याकडून आपण हा पेनड्राईव्ह मिळवतो, ज्यांच्याकडून आपण ही डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळवतो, त्याला आपण सर्टिफाईंग ऑथॉरिटी म्हणतो, लक्षात ठेवा. या सर्टिफाईंग ऑथॉरिटीने आपल्याला हा पेनड्राईव्ह द्यायचा असतो. कुणाला, आपल्याला, म्हणजे काय, इरायसला. या इरायसला काय म्हणतात मग आता, सबस्क्रायबर म्हणतात, लक्षात ठेवा. आपण काय असतो, आपण सबस्क्रायबर असतो. ठीक आहे. इरायस अकॅडमी काय असते, सबस्क्रायबर असते. या सबस्क्रायबरनी कुणाकडून पेनड्राईव्ह मिळायचा असतो, तर या सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडून पेनड्राईव्ह मिळवायचा असतो, लक्षात ठेवा. कशासाठी, एखादं डॉक्युमेंट डिजिटली सिग्नेचर तुम्हाला जर करायचं असेल, तर तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट लागतो, तो पेनड्राईव्ह लागतो. तो पेनड्राईव्ह कोणाकडून मिळवायचा, यांच्याकडून मिळवायचा. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर्टिफाईंग ऑथॉरिटीजला कसं काय अधिकार मिळाला तुम्हाला पेनड्राईव्ह देण्याचा, लक्षात ठेवा. या सर्टिफाईंग ऑथॉरिटीजला, ठीक आहे, कंट्रोलर कडून अधिकार मिळतो. कंट्रोलर कडून अधिकार अधिकार मिळतो की तुम्ही काय करू शकता, पेनड्राईव्ह वेगवेगळ्या अकॅडमीजना देऊ शकता किंवा वेगवेगळ्या लोकांना देऊ शकता. या कंट्रोलरला काय म्हणायचं, कंट्रोलर ऑफ काय, सर्टिफाईंग ऑथॉरिटीज किंवा कंट्रोल ऑफ सर्टिफाईंग एजन्सीज. कंट्रोलर ऑफ सर्टिफाईंग एजन्सीज म्हणजेच काय, एक नियंत्रक आहे. कुणावरती नियंत्रण ठेवणारा, या सर्टिफाईंग ऑथॉरिटीज वरती नियंत्रण ठेवणारा. हा नियंत्रक काय करतोय, या सर्टिफाईंग ऑथॉरिटीजला ना लायसन्स देतोय किंवा परवाना देतोय. परवाना देतोय. कसलं परवाना, की बाबा तुम्ही काय करू शकता पुढे, म्हणजे आम्ही तुम्हाला परवाना देतो की तुम्ही काय करा, इरायस अकॅडमीला तुम्ही काय करू शकता, पेनड्राईव्ह देऊ शकता, म्हणजेच काय, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देऊ शकता. असं कोण म्हणणार आहे, हा कंट्रोलर म्हणणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. कंट्रोलर म्हणजे काय, नियंत्रक आहे. कुणाचा नियंत्रक आहे, सर्टिफाईंग ऑथॉरिटीचा किंवा एजन्सीचा. सर्टिफाईंग ऑथॉरिटीज म्हणजे कोण आहेत, तर आपल्याला एनआयसी सारखे आपण म्हणूया सर्टिफाईंग ऑथॉरिटीज असतात. या काय करत असतात, आपण म्हणूया पेन ड्राईव्ह देत असतात किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देत असतात. कुणाला, इरायस अकॅडमीला. इरायस अकॅडमीला काय म्हणायचं मग, सबस्क्रायबर म्हणायचं, लक्षात ठेवा. सबस्क्रायबर म्हणायचं. ओके. हे सगळे शब्द तुम्हाला कळाले पाहिजेत, कारण का हे सगळे शब्द आयटी ऍक्ट मध्ये गोल 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 फिरत बसणार आहेत. आता तुम्हाला हे पुन्हा एकदा मी सांगतो की कंट्रोलर म्हणजे काय, नियंत्रक. हा लायसन देतो सर्टिफाईंग ऑथॉरिटीला. हे लायसन मिळाल्यानंतर सर्टिफाईंग ऑथॉरिटी काय करू शकते, आपल्याला एक प्रकारे पेन ड्राईव्ह प्रोव्हाइड करू शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे. पेनड्राईव्ह प्रोव्हाइड करू शकते. मग आता हे सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतील का, लागतील. ठीक आहे ना. कुठल्या गोष्टींसाठी, आपण काय करतोय, या सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडे पेन ड्राईव्ह मागतोय, त्यासाठी काही पैसे लागतील, इथे दिले 25,000 रुपये वगैरे. समजा या सर्टिफाईंग ऑथॉरिटीला काय, कंट्रोलर कडून लायसन्स पाहिजे. कसलं लायसन्स, पेन ड्राईव्ह देण्याचं लायसन्स. त्यासाठी पण काही पैसे लागतील का, ठीक आहे ना, त्यासाठी पण काहीतरी पैसे लागतील. मग ते लायसन्स रिन्यू वगैरे पण करायला लागेल का अधनं. येस, त्या लायसन्स रिन्यूअलला पण काहीतरी पैसे लागतील. हे सगळं 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 काय ट्रान्झॅक्शन चालणार आहेत, लक्षात ठेवा. हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके.
आता बघा, तुम्हाला आता ही इथं हायरार्की आहे ना ती उलटी दिलेली आहे. मी तुम्हाला ही हायरार्की परत एकदा तुमच्या लिखाणासाठी सांगतो, तुम्ही कसं लिहिलं पाहिजे. तुम्ही असं लिहिलं पाहिजे की सगळ्यात वरती कंट्रोलर असतो. कंट्रोलर असतो, नियंत्रक असतो. हा काय करत असतो? हा लायसन्स देत असतो, लायसन्स प्रोव्हाइड करत असतो. कुणाला लायसन्स प्रोव्हाइड करत असतो? या आपण म्हणूया सर्टिफाईंग एजन्सीजला लायसन्स प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. म्हणजेच काय, सर्टिफाईंग एजन्सीज कुणाकडून लायसन्स घेतात? नियंत्रकाकडून किंवा काय, कंट्रोलरकडून लायसन्स घेतात. सर्टिफाईंग एजन्सीज कसलं लायसन्स घेतात? तर या सर्टिफाईंग एजन्सीज लायसन्स घेतात काय, एक प्रकारे इरा आय एस ला काय म्हणूया आपण, पेन ड्राईव्ह देण्याचं लायसन्स मिळवत असत. लक्षात ठेवा, पेन ड्राईव्ह देण्याचं. हा पेन ड्राईव्ह दुसरं तिसरं काय, सॉरी, पेन ड्राईव्ह हा काय दुसरं तिसरं काय नसून काय असतो, तर एक प्रकारे तो डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असतं. लक्षात ठेवा, ते लावलं की त्याच्यातून काय होत असतं, त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटवरती साईन जात असते. लक्षात घ्या. म्हणजे काय, आपण काय करणार, या सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडे जाणार, आम्हाला पेन ड्राईव्ह द्या म्हणणार. मग ही सर्टिफाईंग ऑथॉरिटी म्हणणार आपल्याला की तुम्ही तुमच्या आम्हाला पर्टिक्युलर्स द्या, डिटेल्स द्या. ठीक आहे ना, तुम्ही नेमकं काय आहात, काय काम करता वगैरे वगैरे. त्याच्यानुसार मग काय करेल, सर्टिफिंग ऑथॉरिटी आपल्याला पेनड्राईव्ह इश्यू करेल. या सर्टिफिंग ऑथॉरिटीला पेनड्राईव्ह इश्यू करण्याचा अधिकार कोणी दिलाय? कंट्रोलरनी दिलाय. लक्षात ठेवा, नियंत्रकांनी दिलाय. मी एवढ्या वेळा सांगतोय का, कारण हे एवढ्या वेळा येणार आहे आता परत आयटी ऍक्ट मध्ये. जर हे 3 शब्द तुम्हाला नाही कळाले, कधी सिक्वेन्स नाही कळाली, तर मग ते परत काय होणार आहे, मग तुम्हाला नुसतंच वरवरच काय, काय ते हवा मी हस्ताक्षर म्हणतो ना आपलं, नुसतं वरवरच काय करायला लागणार आहे, शब्द बघायला लागणार आहेत आणि ते लक्षात राहणार नाहीत मग नंतर. ठीक आहे ना, ते मधले पैसे वगैरे तर लांबच राहिलं, मग तुम्हाला काय होईल, सगळं गोल 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 फिरताना दिसेल. हे कळालं पाहिजे, कोण कोणाकडे काय मागतंय ते कळालं पाहिजे. ठीक आहे. हे सगळं कशासाठी करायचं? हे सगळं सगळं करायचं यासाठी की आपल्याला हे डिजिटल सिग्नेचर करायचं होतं. आणि डिजिटल सिग्नेचर का करायचं, तर त्या ऑथॉरिटीजला कळावं की काय, तुमच्याकडूनच हा सगळा डेटा त्यांच्याकडे आलेला आहे. सर्टिफाईड डेटा तुमच्याकडे ऑथॉरिटीकडे आलेला आहे, हे कळावं. लक्षात ठेवा. आता ह्याच्यात सुद्धा गंमत असते. आयटी ऍक्ट काय करतो बघा, ह्याच्यात पण गंमत असते. कशामध्ये? या सगळ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कशामध्ये, या सगळ्या सिक्वेन्समध्ये आपण काय म्हणलं, की आपण काय मिळवतोय, या सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडून हा पेन ड्राईव्ह मिळवतोय. समजा तुमचा पेन ड्राईव्ह हा जो काही डिजिटल सिग्नेचरवाला आहे, दुसऱ्याच कोणीतरी यूज केला तर, त्याच्यासाठी या आयटी ऍक्टच्या अंतर्गत शिक्षा आहे. लक्षात ठेवा. तुमचा हा पेन ड्राईव्ह जर दुसऱ्या कोणीतरी यूज केला, तर त्यासाठी या आयटी ऍक्टच्या अंतर्गत शिक्षा आहे. समजा तुम्ही पेन ड्राईव्ह मिळवण्यासाठी या सर्टिफाईंग ऑथॉरिटीला खोटी माहिती दिली तर, येस, त्यासाठी सुद्धा या आयटी ऍक्टच्या अंतर्गत शिक्षा आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर तुम्हाला एक पेनड्राईव्ह पाहिजे होता, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट पाहिजे होतं, म्हणून जर तुम्ही या सर्टिफाईंग ऑथॉरिटीजना जर काय खोटी माहिती देत असाल ना, तर त्यासाठी पण शिक्षा. जर तुमचा पेनड्राईव्ह दुसरं कोणी वापरत असेल ना, तर त्यासाठी पण शिक्षा. जर तुमच्या त्या पेनड्राईव्ह मध्ये किंवा डिजिटल सिग्नेचर मध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी घोळ आहे, तरी पण तुम्ही तो पेनड्राईव्ह वापरत असाल ना, तरी तुम्ही त्यासाठी सुद्धा या काय आयटी ऍक्ट अंतर्गत शिक्षा आहे. आणि त्या शिक्षा सुद्धा तुम्हाला काय करतं, आयोग परत परत विचारतं. लक्षात ठेवा. आणि येतो प्रश्न, हमखास याच्यावरती प्रश्न येतो. तुम्हाला ते 71, 72, 73, 74 कलम बघितल्यानंतर कळून जाईल आयटी ऍक्ट मधली. तुम्हाला सध्या काय लक्षात ठेवायचं, तुमचा पेनड्राईव्ह तुम्हीच वापरला पाहिजे. तुमचा पेनड्राईव्ह काय, तुम्ही सुरक्षित ठेवला पाहिजे. तुमचा पेनड्राईव्ह दुसऱ्या कोणी नाही वापरला पाहिजे. ठीक आहे ना. तुमच्या पेनड्राईव्हचा जर दुसऱ्या कोणी चुकीचा वापर केला, तर त्यासाठी पण शिक्षा आयटी ऍक्टच्या अंतर्गत आहे. तुम्ही जर काय केलं, पेनड्राईव्ह मिळवण्यासाठी खोटी माहिती दिली या सर्टिफिंग ऑथॉरिटीला, तर तुम्हाला पण शिक्षा आहे का? तुम्हाला पण शिक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे की हे पेनड्राईव्ह चुकीचं आहे, ठीक आहे ना, खराब आहे किंवा चुकीचा पेनड्राईव्ह आहे म्हणा, किंवा त्याच्यामध्ये चुकीची माहिती आहे, तरी पण तुम्ही तो पेनड्राईव्ह वापरताय सिग्नेचरसाठी, तर ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी काय आहे, आयटी ऍक्ट मध्ये शिक्षा आहे. हे तुम्हाला कळालं पाहिजे. मग तुम्हाला त्या कलमांचे अर्थ एक 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 करून लागायला लागतील. लक्षात घ्या. ठीक आहे. ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. आता बघा, मी तुम्हाला इथं सर्टिफिंग ऑथॉरिटीज असेल तर ते दाखवतो. सर्टिफिंग ऑथॉरिटीज मध्ये काय काय येतं बघा. फॉर एक्झाम्पल, काय नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर येते किंवा नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर येते, ई मुद्रा सारख्या गोष्टी येतात, सीडॅक येते, एनएसडीएल येते. म्हणजे काय, ह्या वेगवेगळ्या आपण म्हणे ऑथॉरिटीज आहेत. या काय करू शकतात, तर या ऑथॉरिटीज आपल्याला पेन ड्राईव्ह इश्यू करू शकतात. लक्षात ठेवा. मग या सगळ्या ऑथॉरिटीजना पेन ड्राईव्ह इश्यू करण्याचं लायसन्स कोणी दिलेलं असतं, तर त्यांच्या कंट्रोलरनी किंवा नियंत्रकांनी दिलेलं असतं. त्यांच्या कंट्रोलरनी किंवा नियंत्रकांनी दिलेलं असतं, म्हणून ते आपल्याला पेनड्राईव्ह इश्यू करू शकतात. लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला या डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट बद्दल प्रश्न विचारू शकतो. डिजिटल सिग्नेचर बद्दल किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर बद्दल सुद्धा प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. डिजिटल सिग्नेचर आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर मध्ये आपण फरक पाहिला का? येस, आपण असं म्हणलं, गोल काढला. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर बाहेरचा गोल आणि डिजिटल सिग्नेचर मधला गोल. स्पेसिफिक टाईपची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे डिजिटल सिग्नेचर, हे पण आपण बघितलेलं आहे. आता हे काय झालं मग, एक प्रकारे एक बाजू झाली कशाची, आयटी ऍक्टची. आता अजून एक बाजू ती म्हणजे कोणती, तर या आयटी ऍक्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काय सायबर गुन्हे किंवा इतर गोष्टींबद्दल डील केलेलं पण सापडेल. त्यात काय, ईमेल बॉम्बिंग असं एक संकल्पना आहे, किंवा ईमेल बॉम्बिंग वरती तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता ईमेल बॉम्बिंग म्हणजे काय, द सेंडिंग ऑफ ह्यूज व्हॉल्युम्स ऑफ ईमेल्स टू वन ऍड्रेस
ठीक आहे, इन अटेम्प्ट टू ओव्हरवेल्म द सिस्टम अँड शट इट डाऊन. ठीक आहे, म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ईमेल पाठवायचे की काय, त्या समोरची सिस्टीम शट डाऊन होऊन जावी किंवा हँग मारावी. आपल्या आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये काय, हँग मारावे असं म्हणा. तुम्ही करून बघा कधीतरी. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला कधीतरी काय करा, मोठाचा मोठा मेसेज घ्यायचा, एखादा वर्तमानपत्रातला लेख घ्यायचा, कॉपी पेस्ट करायचा आणि काय, टेलिग्रामवरती पाठवायचा. ठीक आहे, तोच काय करायचा, 7 8 10 वेळा कॉपी करायचा आणि एकाच मेसेज मध्ये 7 8 मेसेज एकदाच पाठवायचे आणि असे मेसेज मल्टिपल वेळा पाठवायचे. थोड्या वेळाने, म्हणजे काय म्हणतो त्याला, तुम्ही 10 एक वेळा 15 एक वेळा केलं ना, हळूहळू नंतर काय व्हायला लागतं, ते टेलिग्राम हँग मारायला लागतं, लक्षात ठेवा. म्हणजे नंतर ते टेलिग्रामलाही सुचत नाही की आपल्याला काय डेटा यायला लागलाय. जर तुम्ही लार्ज व्हॉल्यूम मध्ये जर टेलिग्रामवरती मोठ्याचे मोठे मेसेज करून बघितले, ठीक आहे, तर काय होऊ शकतं, तुमचं टेलिग्राम हँग मारू शकतं, लक्षात ठेवा. याला काय म्हणायचं मग, एक प्रकारे या गोष्टीला काय म्हणायचं, इथं ईमेल बॉम्बिंग म्हणायचं, लक्षात ठेवा. इथं दिसते का बघा, हा जो व्यक्ती आहे याला एवढे पत्र आले, एवढे ईमेल्स आलेले आहेत, ठीक आहे ना, आपण म्हणूया इलेक्ट्रॉनिकली मेल आलेले आहेत, की त्याला स्वतःची सिस्टीम सुद्धा वापरता येत नाही, दिसतच नाही सिस्टीम. ठीक आहे ना, वापरता कशी येईल, तर लक्षात ठेवायचं, याला काय म्हणायचं, ईमेल बॉम्बिंग म्हणायचं. हे का महत्वाचं आहे ईमेल बॉम्बिंग, आयोगाने तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, समजा आपण असं म्हणूया की एखादी व्यक्ती काय करते, लव यू सोना नावाचा मेसेज इन्फिनिटी वरती पाठवते एखाद्याला. इन्फिनिटी म्हणजे काय, अनंत वेळा पाठवते. ठीक आहे, अनंत वेळा पाठवते. तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली या ईमेल बॉम्बिंगमुळे म्हणा किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीमुळे म्हणा, काय, मला माझी सिस्टीम वापरता येणार नाही, माझ्या सिस्टीमला धक्का लागेल. आणि जर कुणी माझ्या कॉम्प्युटर सिस्टीमला जर धक्का लावत असेल ना, तर त्याच्यासाठी आर्टिकल 43 आहे या आयटी ऍक्ट मधलं, किंवा आर्टिकल 66 आहे या आयटी ऍक्ट मधलं. तर याच्या अंतर्गत तो गुन्हा घडतो, किंवा त्याच्या अंतर्गत काय, त्या समोरच्या व्यक्तीवरती काय, आपण गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा देऊ शकतो. 3 वर्ष आणि 5 लाख अशी शिक्षा आहे. आयोगाने तुम्हाला काय केलंय, एक एक्झाम्पल दिलंय की एका व्यक्तीने काय आय लव्ह यू म्हणून मेसेज केला आणि इतके मेसेज केले की समोरच्याचं काय, ते सिस्टीम हे झाली वगैरे वगैरे, असं काहीतरी त्यांनी दिलं असेल, तर मग त्याला काय शिक्षा द्यायची असं तुम्हाला आयोग विचारेल. तर ते शिक्षाचं उत्तर तुम्हाला काय, 3 वर्ष आणि 5 लाख असं दिसेल. कारण का, जर तुम्ही अशा प्रकारे काहीतरी गोष्ट करता, ईमेल बॉम्बिंग एखादी गोष्ट करता, तर तुम्ही एक प्रकारे त्या समोरच्या व्यक्ती, म्हणजे या व्यक्तीच्या काय, कॉम्प्युटर सिस्टीमला धक्का लावता, लक्षात ठेवा. कॉम्प्युटर सिस्टीमला तुम्ही धक्का लावता, कॉम्प्युटर सिस्टीमला धक्का लावला की आयटी ऍक्ट काय, तो पिक्चरमध्ये येतो, लक्षात ठेवा. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या, काय म्हणूया आपण, कॉम्प्युटर सिस्टीमला धक्का लावला, तर एक प्रकारे हा आयटी ऍक्ट पिक्चरमध्ये येतो. त्याच्यामध्ये सुद्धा काय, कलम 43 असेल किंवा कलम 66 असेल, या आयटी ऍक्ट मधलं ते पिक्चरमध्ये येतं. आणि त्याच्यामुळे काय, तुम्ही त्याला शिक्षा वगैरे ठोठवू शकता किंवा देऊ शकता, असं म्हणलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना, ईमेल बॉम्बिंग इन जनरल माहिती असू द्या, काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. ईमेल बॉम्बिंग वगैरे असं काही करून तुम्हाला आयटी ऍक्ट मध्ये डेफिनेशन वगैरे देण्यात आलेली नाही आहे. ईमेल बॉम्बिंगचं तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. या कन्सेप्टला धरून आयोग तुम्हाला कुठे नेते, आर्टिकल 43 आणि आर्टिकल 66 वरती प्रश्न विचारते, ते नंतर येतात. पण आता एवढं लक्षात ठेवायचं की ईमेल बॉम्बिंग म्हणजे काय असतं. त्याच्यानंतर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो ईमेल स्पूफिंग बद्दल किंवा ईमेल फिशिंग बद्दल. ठीक आहे ना, ईमेल स्पूफिंग बद्दल. ईमेल स्पूफिंग काय असतं, तर हा एक सायबर अटॅकचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये हॅकर काय करत असतो, सेंड्स अन ईमेल दॅट हॅज बीन मॅनिपुलेटेड टू सीम ॲज इफ इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम, काय म्हणूया आपण, ट्रस्टेड सोर्स. म्हणजेच काय, असा एखादा ईमेल येतो तुमच्या कधी कधी मेल बॉक्समध्ये, की तो ईमेल तुम्हाला काय वाटतं, एखाद्या ट्रस्टेड सोर्स कडून आलेला आहे, एखाद्या खूप महत्वाच्या युनिव्हर्सिटीकडून आला आहे, ठीक आहे, किंवा गव्हर्नमेंटकडून आलेला आहे, इन्कम टॅक्स ऑथॉरिटीकडून आलेला आहे. पण ऍक्च्युली तो तसा नसतो. ठीक आहे ना, हॅकर काय करतो, तुम्हाला एखादा मेल पाठवतो, अशा प्रकारचा मेल पाठवतो की तुम्हाला असा विश्वास बसावा की हा मेल एखाद्या ऑथेंटिक काय म्हणूया आपण, एखाद्या ऑथॉरिटीकडून म्हणा, एखाद्या युनिव्हर्सिटीकडून म्हणा, किंवा एखाद्या सरकारी आपण म्हणूया याच्याकडून, कार्यालयाकडून वगैरे आलेला आहे, असं तुम्हाला वाटू शकतं. मग याचा डेंजर काय असतं याचं, ते तुम्ही ईमेल टिक करणं, त्याच्यानुसार तुम्ही काहीतरी माहिती देणं वगैरे, हे डेंजरस असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं कधी पण काय, ह्या ईमेल बिमेलच्या बाबतीमध्ये काय, किंवा इतर ठिकाणी पण काय, आपण अलर्ट राहिलं पाहिजे. ईमेल स्पूफिंग म्हणजे काय, तर हा एक सायबर अटॅकचा प्रकार आहे, ज्यामध्ये हॅकर काय करतो, हॅकर तुम्हाला एक ईमेल पाठवतो. तो ईमेल कसा असतो, तो असा मॅनिपुलेट करण्यात आलेला असतो की तुम्हाला असं वाटावं की हा ईमेल काय आहे, तर एक प्रकारे ऑथेंटिक सोर्स कडूनच आलाय, असं तुम्हाला भास होतो, लक्षात ठेवा. आता हे जीमेलचा मुद्दा मी स्क्रीनशॉट घेतलाय, तुम्हाला इथे काय युनिव्हर्सिटीने पाठवलेला एक काय मेल तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, एक मेल दिसत असेल आणि ते काय दिलंय, युअर पासवर्ड विल एक्सपायर इन 1 डे. मग आपल्याला वाटतं, अरे बापरे, काय असं झालंय बाबा, आपला कुठला पासवर्ड वगैरे हे झालाय, अरे हा या युनिव्हर्सिटीचा आहे का, आपल्याला काहीतरी महत्वाचं वाटेल कदाचित, आणि आपण काय त्याच्यामध्ये बळी पडू त्या काय हॅकिंगला, लक्षात ठेवा. हॅकर काय करतो, अशा पद्धतीचा मेल पाठवतो की जो तुम्हाला ट्रस्टेड सोर्स कडून आलाय असं वाटावं. हे मी मागच्या वेळेस पण एक्झाम्पल सांगितलं असेल की आपल्याकडे काय एनडीटीव्हीच्या एक हे आहेत, महिला पत्रकार आहेत, ग्लॅमरस न्यूज अँकर निधी राजना. ठीक आहे ना, त्यांच्या बाबतीमध्ये घटना घडलेली होती की येस येस, लक्ष्मी सरिका विशाल अश्विनी, चला चला येस, ठीक आहे, त्यांच्या बाबतीमध्ये एक घटना घडली होती की त्यांना एक ईमेल एका काय फॉरेन युनिव्हर्सिटीकडून आला. त्या फॉरेन युनिव्हर्सिटीने असं सांगितलं की आम्ही तुम्हाला या या कोर्ससाठी काय करतोय, बोलवतोय. आणि त्या तिथे गेल्या आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर कळालं की तो काय
फेक ईमेल होता किंवा एक प्रकारे ईमेल स्पूफिंग होतं, हे त्यांना नंतर कळालं, लक्षात ठेवा. त्यांना हे कळालं की तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की अरे हा तर ईमेल कुठेतरी दुसरीकडून आलेला होता वगैरे. ईमेल फिशिंग काय असतं मग? फिशिंग अटॅक हॅपन्स वेन समवन ट्रायज टू ट्रिक यू इनटू शेअरिंग युअर पर्सनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन, असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय, फिशिंग मध्ये एक प्रकारे काय केलं जातं, तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी भाग पाडलं जातं, असं म्हणलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काहीतरी ऑथेंटिकेट सोर्स करून मेल आला असं वाटतंय आणि मग तुम्हाला म्हणलं जातं की तुम्ही काय करा, तुमची ही इन्फॉर्मेशन आम्हाला द्या. तुम्ही ती इन्फॉर्मेशन देणं म्हणजेच काय, ईमेल फिशिंग, लक्षात घ्या. स्पूफिंग मध्ये काय, ट्रस्टेड सोर्स करून ईमेल आलाय असं वाटणं. फिशिंग म्हणजे काय, तर एक प्रकारे ह्या फिशिंग अटॅक मध्ये काय केलं जातं, तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करायला लावली जाते ऑनलाईन, लक्षात ठेवा. तुम्हाला ते थोडासा फरक आहे स्पूफिंग आणि फिशिंग मध्ये, तो कळायला पाहिजे. ओके. याच्यावरती आयोग तुम्हाला काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. आयटी ऍक्ट मध्ये यांचा उल्लेख असो नसो, या कन्सेप्ट बद्दल आयोग तुम्हाला काय करू शकतो, आयटी ऍक्टच्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकतो. समवन ट्रायज टू ट्रिक यू इंटू शेअरिंग पर्सनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे मध्येच काय, पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल आलेलं आहे. आता याचं डिस्कशन का आलंय, ऑब्व्हियसली आयटी ऍक्टचा जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करायचं म्हणतो, तुम्हाला तेव्हा हे लक्षात आलं पाहिजे काय, आपला पर्सनल डेटा प्रोटेक्ट करणं, ठीक आहे, तितकंच महत्वाचं आहे. 2019 मध्ये सरकारने काय, पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल आणलेलं होतं. ठीक आहे. पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल आणलेलं होतं. ते एक प्रकारे का महत्वाचं ठरतं, तर त्या पर्टिक्युलर काय म्हणूया आपण, पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल मध्ये काय म्हणले बघा, राईट टू बी फॉरगटन असे शब्द वापरलेत. राईट टू बी फॉरगटन म्हणजे काय, विसरून जावं कोणीतरी, मला याचा अधिकार आहे का, मला असायला पाहिजे का, आहे. राईट टू बी फॉरगटन, मला विसरून जावा. ठीक आहे. असा अधिकार एखाद्या व्यक्तीला असायला पाहिजे का, असायला पाहिजे. कुठे, इंटरनेटवरती. का, समजा एखाद्या व्यक्तीने काय केलेलं आहे की एखादी इमेज शेअर केलेली आहे, आपण म्हणूया फेसबुकवरती किंवा गुगलवरती समजा, किंवा कुठे पण इमेज शेअर केली या व्यक्तीने. ओके. समजा या व्यक्तीने इथं काहीतरी इमेज काय, इमेज वगैरे काहीतरी शेअर केली, स्वतःचा फोटो वगैरे शेअर केला. नंतर काय वाटलं, या व्यक्तीला वाटलं की अरे नको, माझं पर्सनल ही इन्फॉर्मेशन इथं नको मला, म्हणून मी काय करतो, या फेसबुकवरून किंवा त्या पर्टिक्युलर काय वेबसाईटवरून ते फोटो डिलीट करून टाकतो. पण असं होऊ शकतं की हा फोटो तिथून डिलीट झालाय, पण काय, या इंटरनेटच्या मायाजालामध्ये तो क्लाउडवरती मात्र तो तसाच आहे अजून, असं होऊ शकतं, लक्षात ठेवा. आणि मग तुमचा तो फोटो तुम्ही जरी डिलीट केला तरी नंतर कुठून तरी पॉपअप होतो, परत कुठेतरी व्हायरल होऊ शकतं, असं काही होऊ शकतं. याचाच अर्थ काय, जर मी माझी माहिती डिलीट करतोय, इंटरनेटवरून फोटो डिलीट करतोय, खरं तर तो डिलीट व्हायला पाहिजे, पण तो डिलीट होत नाहीये. ठीक आहे ना, माझं अस्तित्व काय त्या इंटरनेटवरती कायम राहतंय. तर याच्या अगेन्स्ट जो अधिकार आहे, तो कोणता अधिकार आहे, राईट टू बी फॉरगॉटन, लक्षात ठेवा. राईट टू बी फॉरगॉटन हे आयोगाने कुठल्या तरी, आता मला आठवत नाही, पण कुठल्या तरी एक्झाम मध्ये आयोगाने विचारले की राईट टू बी फॉरगॉटनचा अधिकार. ओके. त्याचा अधिकार म्हणजे काय असतो, येस, विचारलं असेल बघा नंतर. ओके. येस, चल. ठीक आहे. तो राईट टू बी फॉरगॉटनचा अधिकार काय असतो मग, तर मला इंटरनेटवरून विसरून जावं. कशाशी संबंधित आहे ही संकल्पना, पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलाशी संबंधित आहे. का महत्वाची, तर एक प्रकारे आयटी ऍक्टच्या अनुषंगाने किंवा इलेक्ट्रॉनिक आपण म्हणूया, कॉमर्स असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियम असेल, त्याच्या वापराच्या अनुषंगाने आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, हे पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला इथं ते डिस्कशन मध्ये दिलेलं आहे, नंतर पण तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स बद्दल दिल्या 2021च्या. ऍक्च्युली हे मी तुम्हाला त्या दिवशी म्हणालो होतो. मला वाटतं मीडियाचा टॉपिक करत असताना आपण हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 पाहिले होते. आणि त्या दिवशी मी तुम्हाला असं म्हणाल होतं की हा सुद्धा आपला काय लागला होता, एक प्रकारे व्हॅट मधल्या ह्या गोष्टी लागल्या होत्या. हे आयटी ऍक्टच्या आपण काय डिस्कशन मध्ये मागच्या बॅच मध्ये डिस्कस केलेलं तेव्हा. येस येस, चल चल. येस कीर्ती. येस, चला. ठीक आहे ना. तर आपण काय म्हणतो मग, इथं आता रूल्स दिलेले आहेत. ओके. आता मध्येच आलेत रूल्स, तर लक्षात घ्या 2021चे जे रूल्स आहेत ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 आपण जरी म्हणत असलो, तरी त्याचं लॉंग फॉर्म काय, लॉंग फॉर्म म्हणण्यापेक्षा लांब लचक नाव काय बघा, इंटरमिडिएट गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया इथिक्स कोड असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय, एक प्रकारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स आहेत 2021चे, ते कुणासाठी महत्वाचे आहेत, इंटरमिडियरीसाठी महत्वाचे आहेत. मग इंटरमिडियरी म्हणजे आता तुम्हाला कळालंय, व्हॉट्सअप असेल, गुगल असेल, सगळंच असेल, त्यांना आपण इंटरमिडियरी म्हणतो. डिजिटल मीडिया म्हणजे काय, डिजिटल मीडिया म्हणजे आपलं हे सोशल मीडिया, कोणतं, युट्यूबवालं मीडिया म्हणा किंवा काय, एक प्रकारे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणा, त्यांच्यासाठी सुद्धा काय इथिक्स कोड वगैरे म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 जे आहेत ना, ते इंटरमिडिएटसाठी पण गाईडलाईन्स आहेत, आणि काय डिजिटल मीडियासाठी सुद्धा इथिक्स कोड आहेत, असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आणि हे कशासाठी महत्वाचं आहे मग, एक प्रकारे या सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून काय पसरवलं जाऊ नये, फेक न्यूज पसरवल्या जाऊ नयेत किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नयेत, त्यासाठी हे कोड किंवा मीडिया इथिक्स कोड काय आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. त्यामुळे आयटी ऍक्टचे रूल्स जे आहेत 2021चे, ते आपल्यासाठी महत्वाचे ठरतात, लक्षात ठेवा. प्रश्न जो काही त्यांनी विचारला होता, तो खरं तर त्यांनी फेक न्यूज किंवा या अनुषंगाने विचारला होता, पण प्रश्न कोणाशी रिलेटेड होता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल 2021 रिलेटेड होता, लक्षात ठेवा. म्हणजे आयटी ऍक्टशी रिलेटेड खरं तर होता तो. त्याच्यामध्ये काय म्हणलं मग, इंटरमिजिएटसाठी काय सांगितलं, गाईडलाईन सांगितलं, आणि काय डिजिटल मीडियासाठी काय इथिक्स कोड सांगितलेलं, लक्षात ठेवा. याचा
काय ते काय म्हणून त्याला, याचा फायदा कशामध्ये होणार आहे? फेक न्यूज अडकवणं, फेक न्यूजला अरेस्ट करणं, अडकवण्यामध्ये नाही, फेक न्यूजला काय अरेस्ट करणं, थांबवण्यासाठी होणार आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे ना. इंटरमिडिएट मध्ये काय येतं? व्हॉट्सअपसाठी गाईडलाईन्स आहेत बाबा. तुम्ही काय करा, तुमच्या ह्याच्यावरती फॉरवर्डचं चिन्ह टाका, नाही तर मग त्याच्यामुळे काय होतं, फेक न्यूज पसरतात. डिजिटल मीडियासाठी इथिक्स कोड म्हणजे काय? तुम्ही काय करा, एक प्रकारे समजा फेसबुक आहे, तर फेसबुकने काय करावं, फेक न्यूज पसरवणे म्हणून मदत करावी वगैरे. अशा प्रकारच्या गोष्टी कशामध्ये सापडतात आपल्याला? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 मध्ये सापडतात. त्याचं नाव जे आहे लांबलचक ते माहिती पाहिजे, आणि ते 2021चं हे माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. हे सोशल मीडिया वगैरे हे ठीक आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आता तुम्हाला माहिती आहेत की आपण ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म बद्दल ऑलरेडी त्या दिवशी डिस्कशन केलेलं होतं. ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये हे सगळं जे काय तुम्ही आता वेब सिरीज वगैरे सगळ्या पाहता, त्याच्यामध्ये हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स किंवा ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्स येतात. लक्षात ठेवा, काही नावं बिवं पाठ करायचे नाही आहेत, संकल्पना म्हणून फक्त त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता बघा, या आयटी ऍक्ट मध्ये काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, संकल्पना, त्या म्हणजे कोणत्या? त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या गुन्ह्यांना पण डिफाईन करण्याचा प्रयत्न केलाय, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पण सांगितले. कुठले? आयडेंटिटी थेफ्ट असं सांगितलेलं. आयडेंटिटी थेफ्ट 66C मध्ये सांगितलंय या आयटी ऍक्टच्या. आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुमचं आपण म्हणूया क्रेडिट कार्ड आहे किंवा डेबिट कार्ड, तर त्याचं आपण डेबिट कार्ड आहे. डेबिट कार्ड काय केलं तुम्ही, एखाद्या एटीएम मध्ये गेला, तिथे ते तुम्ही स्वाईप करून टाकलं, पण त्याच्यानंतर काय झालं, तुम्ही तिथून पैसे काढून आलात आणि नंतर तुम्हाला लक्षात आलं की त्या डेबिट कार्ड मधून अजून काही पैसे काढण्यात आलेले आहेत. ठीक आहे ना. तुम्ही वापरलं डेबिट कार्ड, तुम्ही काय केलं, 5,000 रुपये काढले, पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं की आपल्या डेबिट कार्ड मधून काय झालेलं आहे, अजून 10,000, 20,000 किंवा 30,000, 50,000 काढण्यात आलेले आहेत. हे काय झालं मग? तुमच्या डेबिट कार्डचं आयडेंटिटी थेफ्ट झालं. म्हणजेच काय? तुमचं आयडेंटिटी थेफ्ट झालं असं म्हणायला हरकत नाही. लक्षात ठेवा. कसं झालं? त्या एटीएम मशीन मध्ये त्यांनी काहीतरी क्लोनिंग वाला, समजा एखादं काय केलं असेल, मशीन लावून टाकलं असेल, तुम्ही तिथे डेटाच म्हणतो, तुम्ही तिथं ते तुमचं काय कार्ड स्वाईप केलं की तुमचा डेटा काय करण्यात आला, कॉपी पेस्ट करण्यात आला, आणि काय त्यांनी, कुणी जे काही हॅकर लोक असतील त्यांनी तो डेटा घेऊन टाकला, आणि मग नंतर तुमच्या कार्डचा डेटा वापरून तुमचे पैसे काढले. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. याला एक प्रकारे काय म्हणायचं, आयडेंटिटी थेफ्ट म्हणायचं. लक्षात ठेवा. आयडेंटिटी थेफ्ट हे 66C मध्ये कशाच्या, या आयटी ऍक्टच्या डिफाईन केलं म्हणण्यापेक्षा सांगितलेलं असतं, आणि त्यासाठी शिक्षा वगैरे सुद्धा सांगितलेली असते. आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे काय ते कळायला पाहिजे. किंवा फॉर एक्झाम्पल, आयडेंटिटी थेफ्टचं आत्ता जे खूप कॉमनली एक्झाम्पल सापडतं ते म्हणजे कोणतं? तुमचं आत्ता मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल बघा, की तुम्हाला ना तुमच्याच मित्राच्या एखाद्या टेलिग्रामच्या याच्यावरून, आयडी वरून, हेअर आर सम फोटोज ऑफ युअर, काहीतरी असं येतं, तुम्ही लहान असताना तुमचे फोटोज वगैरे, असं काहीतरी तुम्हाला मेसेज आले असेल. आलेत का मेसेज असे? बऱ्याच जणांकडून आले असेल, की तुमच्याकडून तुमच्या नंबरवरून इतरांना मेसेज गेल्याचं तुम्हाला नंतर कळालं असेल, बरोबर ना? येस, येस, येस. येस, बऱ्याच जणांचं असं झालं असेल. मग तुम्हाला सांगावं लागलं असेल आपल्या मित्रांना की रे माझं अकाउंट हॅक झालेलं आहे, आणि माझ्याकडून कुठली लिंक आली तर त्याला टिक करू नका वगैरे वगैरे. ठीक आहे ना. हा सुद्धा काय आहे, एक प्रकारे आयडेंटिटी थेफ्टचा प्रकार आहे. लक्षात ठेवा. येस, येस, भरपूर जणांबरोबर झालंय. लक्ष ठेवत त्याला, म्हणजे अशा गोष्टींवरती. ठीक आहे. आता आपला काही प्लॅटफॉर्म तर अवेअरनेस वाला प्लॅटफॉर्म नाहीये, पण आता विषय निघालाच आहे, तर माहिती असू द्या की जे काही आपल्या काय म्हणतो त्याला, जी गोष्ट आपल्या आजूबाजूला कधीच आपल्याला माहित नसते ना, ती कधीच गोष्ट काय करायची नसते, ऍक्सेप्ट करायची नसते. म्हणजे मेसेज आला की तुम्हाला पैसे मिळतील, मेसेज आला की तुम्ही ही लिंक क्लिक करा, मेसेज आला की तुमचे काय फोटो त्याच्यामध्ये आहेत, काय संबंध आहे ना. आपल्या आयुष्यात एवढं कोण आपल्याबद्दल आठवण काढले की आपल्याला मध्येच सांगायला की तुझ्या लहानपणीचे फोटो मी तुला पाठवते वगैरे. हे काय म्हणतात, माणसाच्या सायकोलॉजीवर खेळणाऱ्या ह्या गोष्टी असतात, आणि बरोबर माणसं काय करतात, क्युरिओसिटी ते टिक करायला जातात किंवा काहीतरी बघायला जातात आणि गडबड होते. ठीक आहे. व्हॉट्सअपवरती पण असं होतं का? बऱ्याच वेळेला असं होतं की व्हॉट्सअपचं अकाउंट हॅक केलं जातं तुमचं, आणि काय, तुमचेच नूड फोटो वगैरे त्या व्हॉट्सअपच्या अकाउंटवरून शेअर करायला सुरुवात केली जातात. म्हणजे तुम्ही एखाद्या फॅमिली ग्रुपमध्ये वगैरे असं तुमचं अकाउंट हॅक केलं जाईल, आणि तुमचेच फोटो काय त्याच्यामध्ये मॉर्फ केलेले, ठीक आहे ना, मॉर्फ केलेले फोटो वगैरे शेअर करायला सुरुवात केली जाईल. यालाच काय म्हणायचं, आयडेंटिटी थेफ्ट म्हणायचं. लक्षात ठेव. ठीक आहे ना. आणि हे खूप कॉमन आहे आता, म्हणजे इतकं कॉमन आहे हे की व्हॉट्सअपवरचं तुमचं काय करणं, नंबर हॅक होणं, आणि तुमच्या व्हॉट्सअपवरून तुमच्याच मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना काय होणं, तुमचेच काहीतरी वेगळ्या प्रकारचे फोटो ते पाठवायला लागणं. मग आपण घाबरून जातो. आपल्याला असं वाटायला लागतं की कोण आहे हा, कोणीतरी हे थांबवायला पाहिजे. मग त्यांनी जर पैसे मागितले तर आपण पहिल्यांदा पैसे द्यायचं वगैरे, पण इथपर्यंत पण विचार करतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या याच्यामध्ये कधीच पडायचं नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इन जनरल पण सांगतोय, तर असं कधी काही घडलं ना, तर निवांत राहायचं. एवढंच विचार करायचा की ठीक आहे, तुमचं काही संबंधच नाही, हॅक झालंय अकाउंट, कुणाच तरी अशी इच्छा असणार की तुम्ही घाबरून जावा आणि तुमच्याकडून पैसे घ्यावे. तुम्ही रिस्पॉन्सच नाही केला पहिला, तर त्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. आणि हे काय तुमच्या एकट्यावर घडत नाही, सगळ्यांवर घडतं. त्यामुळे तुमचं जर असं काही तुमच्यावर, आपल्यावर, कुणावर हे झालं, तर निवांत राहायचं. उलट की हा ठीक आहे बाबा, हे असं होऊ शकतं. आता म्हणजे मी तर मागच्या वेळेस पण म्हणलं होतं की आता इतकं कॉमन झालं पाहिजे की, ठीक आहे, इतकं कॉमन झालं पाहिजे की एखाद्याचे खरे जरी फोटो गेले तरी त्यांनी म्हणलं पाहिजे की नाही, हे तर माझं अकाउंट हॅक झालं म्हणून काय झालं, माझे फोटो पसरलेत वगैरे. म्हणजे इतकं कॉमन झालं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण इतकं टॉलरंट झालं पाहिजे समाज म्हणून,
की बाबा हा ठीक आहे, व्हॉट्सअप हॅक झाला, ठीक आहे ना, होऊ शकतं. फेसबुक हॅक झालं, होऊ शकतं. काही त्याच्यामध्ये फार विशेष नाही. त्याच्यावरती काहीतरी फोटो पसरणं वगैरे हे सुद्धा खूप कॉमन झालंय. आणि ते इतकं कॉमन होऊन जाईल काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये, की कुणालाच काय वाटणार नाही त्या गोष्टींचं, इतकं ते कॉमन होऊन जाईल. याला काय सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं, आयडेंटिटी थेफ्ट म्हणायचं, लक्षात ठेवा, किंवा 66C म्हणायचं. ते तुम्हाला येणार आहे परत. इम्पर्सोनेशन हा पण एक काय प्रकार आहे, तर काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे, कुठल्या या आयटी ऍक्ट मध्ये. ते इम्पर्सोनेशन कशामध्ये सांगितलं, मग 66D मध्ये सांगितलं, लक्षात ठेवा. यासाठी पण शिक्षा आहे का 66D साठी किंवा इम्पर्सोनेशन साठी? येस. इम्पर्सोनेशन म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा कॉल येतो काय, ते आता तुम्ही ऐकलं असेल बघा, डिजिटल अरेस्ट बिरेस्ट. ठीक आहे ना, डिजिटल अरेस्ट ऐकलं का नाही ऐकलं? ऐकलं ना, तुम्हाला फोन येतो. ठीक आहे. येस. येस. डिजिटल अरेस्ट वगैरेचे एक्झाम्पल तुम्ही ऐकले असतील भरपूर. येस, तुम्हाला फोन येतो की तुमचं असं असं झालेलं आहे, तुम्हाला हे इथून बोलवलेलं आहे पोलिसांनी वगैरे. फेक पोलीस तुम्हाला व्हिडिओ कॉल वगैरे करतात. पोलीस व्हिडिओ कॉल वगैरे करायला लागले तर कसं व्हायचं ना. येस. येस. चला, त्यांना तेवढीच काम आहेत का? चला. येस. ठीक आहे. तर लक्षात घ्या, इम्पर्सोनेशन म्हणजे काय असतं एक प्रकारे. इम्पर्सोनेशन म्हणजे एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल काय, तुम्हाला कोणाच तरी फोन येणं आणि काय, तुम्हाला एक प्रकारे तुमचा ओटीपी वगैरे मागणं, हे तुमचा ओटीपी वगैरे मागणं. आणि मग काय, तुमच्या या ओटीपीचा वापर करून काय करणं, त्या काय म्हणजे तुमच्या अकाउंटवरचे पैसे वगैरे काढून घेणं, असं तुमच्या बरोबर होऊ शकतं. लक्षात ठेवा. तोतेगिरी जी असते ना एक प्रकारची, तर ती इम्पर्सोनेशनच्या माध्यमातून होऊ शकते. लक्षात ठेवा. इम्पर्सोनेशन म्हणजे काय, कुणीतरी तुम्हाला एक विशिष्ट व्यक्ती आहे असं दाखवतंय. तुम्हाला बँकेमधून कॉल आला असं दाखवलं जातंय आणि सांगितलं जाते की तुमचा ओटीपी द्या. ठीक आहे ना. तुम्हाला असं दाखवलं जाते की काय, आम्ही पोलिसांमधून बोलत आहोत. आणि काय, तुम्हाला हे सांगितलं जाते की तुम्हाला हे इथं इथं बोलवण्यात आलेलं आहे, किंवा काय, तुमच्या असं असं काय मुलाला मुलीला काय अरेस्ट करण्यात आलेलं आहे, त्याला सोडवायचं असेल तर इतके इतके पैसे द्या. किंवा तुम्हाला ज्युडिशरीकडून कॉल आलेला असं दाखवलं जाते आणि तुमच्याकडून काहीतरी काय पैसे काढून घेतले जातात. इम्पर्सोनेशनचा अर्थ असतो काय, सिंपल अर्थ असतो की कुणीतरी काहीतरी विशिष्ट पर्सन आहे असं दर्शवतंय आणि तुम्हाला फोन फोन करते. ठीक आहे ना. बँकेतला व्यक्ती आहे म्हणून फोन करते आणि तुमच्याकडून ओटीपी मागते. मग तुम्हाला प्रत्येक वेळेला बँक सांगण्याचा काय प्रयत्न करत असते, की आम्ही कधीच तुमचा ओटीपी मागत नाही वगैरे असं सांगण्याचा प्रयत्न करते. मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल, तुम्ही कुणाला जरी फोन केला तर तुम्हाला काय होत होतं, एक प्रकारे सरकारी एक काय ते त्यांचं एक ऍडव्हर्टाईज येत होती, की असं काय जर झालं तर तुम्हाला जर म्हणलं कोणी की एक काय ते, मी बँकेचा व्यक्ती आहे, मी पोलीस आहे वगैरे वगैरे, तर ते तुमचा काय असू शकतो, एक प्रकारे फेक कॉल असू शकतो वगैरे वगैरे. हेच काय, तर इम्पर्सोनेशनला टॅकल करण्यासाठी सरकारने काय केलं होतं, अशा प्रकारचे जे काही हॅलो ट्यून्स आहेत त्या तुमच्यासाठी अपलोड केल्या होत्या. येस. 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 विशाखा, रेणुका, येस. येस. ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल, कॉल केला तर ते पूर्ण वेळ ऐकावं लागायचं आपल्याला आणि मग रिंग जायची समोरच्याला. ठीक आहे ना. हे सुद्धा काय आहे, मग इम्पर्सोनेशनला टॅकल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. इम्पर्सोनेशन माहिती असू द्या, 66D मध्ये येणार आहे, ते आपल्याला पाठ करायचं आहे, त्याचा अर्थ माहिती पाहिजे. प्रायव्हसी व्हायोलेशनसाठी सुद्धा या आयटी ऍक्टच्या अंतर्गत काय शिक्षा दिली जाते का? येस. प्रायव्हसी व्हायोलेशनसाठी सुद्धा. मग कसं प्रायव्हसी व्हायोलेशन, समजा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर हे प्रायव्हसी व्हायोलेशन झालेलं असेल, समजा कोणीतरी कुणाचे फोटो काढले छुप्या पद्धतीने वगैरे, ठीक आहे ना, आणि मग काय त्याच्यातून कुणातरी प्रिव्हसी व्हायोलेशन केलं, तर त्यासाठी काय 66E मध्ये आपण काय करतो, आयटी ऍक्टच्या एक प्रकारे शिक्षा देत असतो. लक्षात ठेवा. प्रायव्हसी व्हायोलेशन. आता इथं जो फोटो दिलाय प्रायव्हसी व्हायोलेशन मध्ये, हा आपण कोणाचा फोटो दिलाय, पुट्टुस्वामी यांचा फोटो दिला. लक्षात ठेवा. पुट्टुस्वामी जे आहेत ना, जज होते, त्यांनी काय केलं होतं, या प्रायव्हसीसाठी, आपल्या प्रायव्हसीसाठी, तुमच्या आमच्या प्रायव्हसीसाठी लढा दिला होता. त्या खटल्याला आपण काय म्हणतो, पुट्टुस्वामी खटला म्हणतो. लक्षात ठेवा. येस. येस. माहिती असेल, पुट्टुस्वामी खटला म्हणतो. त्यांचं मध्यंतरी निधन पण झालं, त्यांना कॅन्सर वगैरे झालेला होता. त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, या आपल्या, येस म्हणते कोमल, विजय, हा, येस बरोबर. चला चला. ठीक आहे ना. येस. 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 ठीक आहे. तर या कशासाठी म्हणतो आपण, प्रायव्हसीच्या अधिकारासाठी त्यांनी लढा दिला होता. आपल्या सरकारचं असं म्हणणं होतं की सामान्य माणसाला प्रायव्हसीची वगैरे गरज नसते, हे सगळे मोठ्या माणसांचे चोचले आहेत. ठीक आहे ना, प्रायव्हसी वगैरे सामान्य माणसाला, गरीब माणसाला तर प्रायव्हसीची अजिबातच गरज नसते. आणि काय, नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या शरीरावरती पण अधिकार नाही. म्हणजे लय खतरनाक मोदी गव्हर्नमेंटने काय केलं होतं, आर्ग्युमेंट केली होती कोर्टामध्ये. काय गरज आहे म्हणे या गरीब लोकांना प्रायव्हसीची वगैरे, हे तर काय श्रीमंतांचे चोचले आहेत. ठीक आहे ना, गरिबांना इथं खायला हे मिळत नाहीये, त्यांना कशाला प्रायव्हसी वगैरे पाहिजे. हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत प्रायव्हसीच्या वगैरे, हे तर काय एक प्रकारे उच्चभ्रू लोकांच्या गोष्टीत, असं त्यांनी आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि असं म्हणलं होतं त्यांनी कोर्टामध्ये, आपल्या अटर्नी जनरलनी वगैरे, की काय ते प्रायव्हसी लागणार नाही. कारण का, म्हणजे प्रायव्हसी आपण देऊ शकणार नाही नागरिकांना. कारण का, नागरिकांच्या इव्हन काय सगळ्याच गोष्टींवरती, शरीरावरती सुद्धा काय एक प्रकारे सरकारचा ऑथॉरिटीचा अधिकार असू शकतो. इतक्या लांब ते आर्ग्युमेंट करण्यामध्ये निघून गेले ते. पण मग सुप्रीम कोर्टाने ऑब्व्हियसली हे सगळं खोडून टाकलं. कुठे खोडून टाकलं, या पुट्टुस्वामी खटल्यामध्ये खोडून टाकलं आणि त्यांना सांगून टाकलं की नाही, राईट टू प्रायव्हसी हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, कलम 21च्या अंतर्गत. ठीक आहे ना. आपलं कलम 21 जे आहे, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी,
ठीक आहे ना. डिग्निटी खूप शब्द महत्वाचा 21 मधला. डिग्निटी जर कॉम्प्रोमाइज झाली तर त्याला अर्थच नाही ना. आणि प्रायव्हसीला धक्का लागला तर डिग्निटी कॉम्प्रोमाइज होते. एखाद्या व्यक्तीच्या काय म्हणे आपण, एखादी गोष्ट व्हायरल झाली, एखादा फोटो व्हायरल झाला, तर त्याची प्रायव्हसीला धक्का लागला, त्याच्यातून त्याची डिग्निटी जाणार आहे. म्हणजेच काय, कलम 21 हनन होणार आहे. इतकं सिंपल काय बघितलेलं आहे त्या न्यायालयाने, या गोष्टीकडे बघितलेलं आहे. आणि म्हणून काय, पुट्टस्वामी खटल्यामध्ये त्यांनी सांगून टाकलं की राईट टू प्रायव्हसी हा काय आहे, कलम 21च्या अंतर्गत आपल्या जीविताच्या अधिकाराचाच भाग येतो, असं त्यांनी सांगितलं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयटी ऍक्ट मधली एक महत्वाची संकल्पना म्हणजे ती म्हणजे कोणती, तर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. हे तुम्हाला परत परत शब्द येणार आहे, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे ना. आता लक्षात ठेवा, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय आणि कशासाठी डिफाईन केलं असेल. तर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया कोणतं, हे विमानं तुम्हाला इथं दिसतात. ठीक आहे. किंवा काय, इथं तुम्हाला न्यूक्लिअर सिस्टीम असं दिसतंय. ठीक आहे. किंवा आपण सिंपल एक्झाम्पल घेऊया, आपण नेहमीच आपलं एक्झाम्पल घेऊया, सोपं एक्झाम्पल आहे ते. आपण असं विचार करूया की आपली मुंबई लोकल आहे. मुंबई लोकल आहे. एक लोकल इकडून इकडे जाते, एक लोकल काय करते, इकडून इकडे जाते. ठीक आहे ना. मुंबई लोकलची वाहतूक कंटिन्युअसली त्यांचं ट्रान्सपोर्टेशन चालू आहे. ठीक आहे ना. मी खूप रेअरली मुंबई लोकलच्या बाबतीमध्ये असं ऐकाल की मुंबई लोकल काय एकमेकांच्या समोर उभं राहिली किंवा काहीतरी झालं, असं खूप रेअरली, म्हणजे ऑलमोस्ट नाहीच, निग्लिजिबल. मग तुम्ही विचार करा, या मुंबई लोकलला जर आपल्याला कुणालाही एक लोकल दुसऱ्या लोकलला धक्का न लावता, ऍक्सिडेंट न होता जर चालवायची असेल, तर काय असेल मग, या मुंबई लोकलला चालवण्यासाठी कंट्रोल रूम असेल. आणि या कंट्रोल रूम वरती कंटिन्युअसली काय होत असणार आहे, त्यांना दिसत असणार आहे की कोणती लोकल कुठून चालली आहे, कोणती लोकल कुठल्या पटरीवरती आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे, काहीतरी सिस्टीम त्यांनी लावून ठेवली असेल ना. लक्षात ठेवायचं, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय ना, तर एक प्रकारे ही मुंबई लोकल ज्या पद्धतीने आपण चालवतोय, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे खरं तर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असं तुम्ही म्हणायला हरकत नाही. आता हे असं का म्हणतोय आपण की इकडून इकडे लोकल जाणं किंवा इकडे इकडे जाणं, लक्षात घ्या, उद्या समजा टेररिस्ट लोकांनी असं ठरवलं की ही जी काही कंट्रोल आहे, कुठला, मुंबई लोकलवाला, हा कंट्रोलच काय करून टाकायचा, हॅक करून टाकायचा. आणि कळूच द्यायचं नाही की कोणती लोकल कुठल्या पटरीवरती आहे. ठीक आहे ना. किती मिनिट आणि कुठे लोकल कुठल्या पटरीवरती येणार आहे, काहीच कळू द्यायचं नाही. ही जर सिस्टीम समजा उद्या टेररिस्ट लोकांनी हॅक करून टाकली तर तर काय होऊ शकतं, आपल्या जीविताची, इकॉनॉमीची फार मोठी किंवा मालमत्तेची खूप मोठी हानी होऊ शकते. लक्षात ठेवा. कळते का बघा. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण कोणाचं एक्झाम्पल घेतोय, मुद्दाम मी मुंबई लोकलचं एक्झाम्पल घेतोय. खूप स्मूथली त्यांचं काय चालू आहे, ट्रान्झिशन किंवा ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित चालू आहे, एकमेकांना न धडकता, एकमेकांना कुठल्या प्रकारचं काय, म्हणजे इव्हन ग्लिच पण येत नाही त्याच्यामध्ये कसलंच. ठीक आहे. हे काय येत नाही, कारण त्यांची एक सिस्टीम आहे, व्यवस्थित कंट्रोल रूम मधून ते सगळं काय करतात, बरोबर सगळं चालवतात. समजा हे कंट्रोल रूम मधली सिस्टीमच कोणीतरी हॅक केली तर काय होऊ शकतं, त्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला धक्का लागणार. म्हणजेच काय, घातपात होणार मोठा. ठीक आहे ना. मोठ्या प्रमाणामध्ये काय होऊ शकतं, म्हणजे आजकाल टेररिस्ट लोकांना ना काहीतरी फार मोठी घटना वेगळ्या प्रकारे घडून आणण्याची गरज नाही पडणार. बॉम्बस्फोटच करावा, काहीतरी काय गोळीबारच करावा, ह्या गोष्टी नाही घडून आणायला लागणार. त्यांनी नुसता या सगळ्या सिस्टीममध्ये टेक्निकल ग्लिच जरी केला तरी काय होऊ शकतं, फार मोठ्या प्रमाणामध्ये आपली जीवितहानी होऊ शकते. किंवा आपण म्हणूया फॉर एक्झाम्पल, इथं न्यूक्लिअर सिस्टीम असं दिलंय. विचार करा, समजा आपल्याकडे काय आहेत, काहीतरी न्यूक्लिअर प्लांट आहे. आणि न्यूक्लिअर प्लांटच्या जी काही सिस्टीम असेल, क्लोज करण्याची किंवा त्याला ओपन करण्याची, बंद करण्याची, याच्यामध्ये टेररिस्ट लोकांनी जर समजा काहीतरी घोळ घातला, तर नक्कीच काय होऊ शकतं, त्याच्यामधून ते न्यूक्लिअर मटेरियल बाहेर येऊ शकतं का, मग येऊ शकतं. त्यातून पण जीविताची हानी होऊ शकते का, होऊ शकते. याचा अर्थ काय, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय असतं, तर हे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर कुठलं, जे आपण म्हणतो न्यूक्लिअर सिस्टीमवाला असेल, आपलं वाहतुकीवाला असेल, ट्रान्सपोर्टेशनवाला असेल, आपले डॅम्स असतील, समजा डॅम्स ओपन क्लोज करण्यावरती कोणीतरी उद्या कंट्रोल आणला. ठीक आहे ना. त्याला कोणीतरी हॅक केलं म्हणा, तर काय होईल, घोळ होऊ शकतो का, येस नक्कीच घोळ होऊ शकतो. लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टींना ना आपण एक प्रकारे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. आपण हे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर का डिफाईन करतो, जर या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला धक्का लावला ना, तर त्याला कशामध्ये पकडलं जातं, सायबर टेररिझम मध्ये पकडलं जातं. लक्षात ठेवा. सायबर टेररिझम मध्ये पकडलं जातं. आणि मग सायबर टेररिझम बद्दलचं आयटी ऍक्ट मधलं कलम कोणतं आहे, तर 66F आहे. आणि मग त्या 66F मध्ये या सायबर टेररिझमसाठी काय शिक्षा सांगण्यात आली, लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कळालं का बघा, रेल्वेचं एक्झाम्पल घ्या किंवा आपल्या काय न्यूक्लिअर प्लांटचं एक्झाम्पल घ्या. त्याला जर कोणी हॅक केलं, त्याला जर कोणी डॅमेज केलं, तर आपली खूप मोठी काय जीवितहानी होऊ शकते, खूप मोठी आपली काय वित्तहानी होऊ शकते, मालमत्ता हानी होऊ शकते. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला धक्का लावणारी गोष्ट करणं म्हणजेच काय असतं, एक प्रकारे सायबर टेररिझम असतं. लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणतो, सायबर टेररिझम. आणि ते कशामध्ये सांगितले मग, 66F मध्ये सांगितलेलं आहे. आणि ते ऍक्च्युली काय आहे मग, ते चालत नाही असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय, याच आयटी ऍक्ट मध्ये तुम्हाला 67A असेल किंवा काय कलम 67 असेल, याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी डिफाईन केल्या. फॉर एक्झाम्पल, कलम 67चा जर विचार केला आयटी ऍक्टच्या, तर त्यांनी काय केलं, ऑब्स्सीन मटेरियल म्हणजे काय डिफाईन केलं. किंवा ऑब्स्सीन मटेरियल साठी, ऑब्स्सीन मटेरियल डिफाईन केलं म्हणण्यापेक्षा, ऑब्स्सीन मटेरियल जर कोणी बाळगलं किंवा शेअर केलं, तर त्यासाठी शिक्षा दिलेली आहे. लक्षात ठेवा. ऑब्स्सीन मटेरियलसाठी. आता ऑब्स्सीन मटेरियल म्हणजे काय असतं, तुम्ही आम्ही जे काही आपण म्हणतो मराठीमध्ये अश्लील वगैरे म्हणतो ना शब्द, तर त्याला काय म्हणूया आपण, ऑब्स्सीन मटेरियल. लक्षात ठेवा. ठीक आहे.
म्हणजे पॉर्नोग्राफीची एक प्रकारे पहिली स्टेज म्हणायला हरकत नाही. काय ऑब्स्सीन मटेरियल वगैरे. ओके, कशामध्ये सांगितलंय? कलम 67 मध्ये त्यांनी ऑब्स्सीन मटेरियलसाठी शिक्षा सांगितलेली आहे. जर आपण 67A चा विचार केला तर आता तुम्हाला ते सेक्शुअली एक्सप्लिसिट मटेरियल असा शब्द वापरतील. म्हणजेच काय, कोणीतरी जर समजा सेक्शुअली एक्सप्लिसिट मटेरियल बाळगत असेल, ते शेअर करत असेल, ट्रान्सफर करत असेल, तर त्यासाठी सुद्धा शिक्षा आहे का आयटी ऍक्टच्या अंतर्गत? येस आहे, लक्षात ठेवा. ऑब्स्सीन मटेरियल म्हणजे काय? आपण म्हणतो, मी मुद्दाम तुम्हाला म्हणतो की पॉर्नोग्राफीची एकदम बेसिक स्टेज, ठीक आहे ना, अश्लील वाटणार एखादं मटेरियल आपण म्हणूया ऑब्स्सीन मटेरियल असणार. सेक्शुअली एक्सप्लिसिट मटेरियल म्हणजे काय? पॉर्नोग्राफी मधली आता पुढची स्टेज असं म्हणूया. एक्सप्लिसिट म्हणजे काय? स्पष्टपणे एखादी गोष्ट काय करणं, उल्लेख करणं किंवा दाखवणं. जर त्या पोर्नोग्राफीमध्ये काय अशा प्रकारचं कंटेंट असेल, एक्सप्लिसिट कंटेंट असेल, तर त्याला आपण सेक्शुअली एक्सप्लिसिट मटेरियल म्हणतो, लक्षात ठेवा. त्यासाठीची जी काही शिक्षा आहे ती कशामध्ये असणार आहे? 67A मध्ये असणार. आता हे 67A कायद्यामध्ये येईल. फक्त ना तुम्हाला एक कळालं पाहिजे काय, ऑब्स्सीन मटेरियल वेगळं असतं, ऑब्स्सीन मटेरियल वेगळं असतं आणि सेक्शुअल एक्सप्लिसिट मटेरियल वेगळं असतं. ऑब्स्सीन मटेरियल म्हणजे आपण म्हणतो एकदम बेसिक पॉर्नोग्राफीची स्टेज म्हणूया, आणि सेक्शुअल एक्सप्लिसिट मटेरियल म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर पॉर्नोग्राफीमध्ये काय स्पष्टपणे सगळं दाखवणं. तर या गोष्टीला आपण कशामध्ये काय करतो? शिक्षा देतो 67A मध्ये. फरक आहे का मग? 67 मध्ये ऑब्स्सीन मटेरियलसाठी आहे, 67A मध्ये सेक्शुअल एक्सप्लिसिट मटेरियलसाठी आहे. 67B मध्ये पण काहीतरी आहे का? येस. चाइल्ड रिलेटेड मटेरियल जे असतं किंवा चाइल्ड रिलेटेड पॉर्नोग्राफी जी असते ती कशामध्ये काय केली आहे त्यांनी? 67B मध्ये सांगितलंय. म्हणजेच काय, कुणी जर समजा चाइल्ड पॉर्नोग्राफीचं मटेरियल बाळगत असेल, ट्रान्सफर करत असेल, तर त्यासाठी सुद्धा शिक्षा आहे का? येस. कशामध्ये? या आयटी ऍक्टच्या 67B मध्ये शिक्षा आहे, लक्षात ठेवा. 67B मध्ये, ठीक आहे ना. आणि लक्षात घ्यायचं काय की चाइल्ड पॉर्नोग्राफी या चाइल्ड रिलेटेड मटेरियलच्या बाबतीमध्ये काय नियम प्रचंड कडक असतात, किंवा काय म्हणूया आपण कायदा प्रचंड कडक असतो, लक्षात ठेवा. हे चालतच नाही, ठीक आहे, चालतच नाही. एक वेळ पॉर्न वगैरे सगळं चालून जाईल, पण काय चाइल्ड पॉर्नोग्राफी चालतच नाही, लक्षात ठेवा. कसंच शक्य नाही. कुठल्याच कायद्याच्या अंतर्गत कसल्याच स्वरूपामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफी चालत नसते. चाइल्ड पॉर्नोग्राफी कशामध्ये येते? 67B मध्ये येते. हे तुम्हाला माहिती पाहिजे, ते नंतर विचारते. त्याच्यानंतर तुम्हाला आयटी ऍक्टच्या अंतर्गत अजून एक गोष्ट कळाली पाहिजे, ती म्हणजे कोणती? या आयटी ऍक्ट मध्ये तुम्हाला अजून एक सेक्शन आहे 69A, तो नंतर येणार आहे. आता एवढं लक्षात ठेवा, आयटी ऍक्टच्या स्कोपमध्ये काय येतं तिथं कळालं पाहिजे. आता तुम्हाला इथं ट्विटर दिसेल, ठीक आहे ना, ट्विटर दिसेल. ट्विटर मधले काय तुम्हाला काही फोटोज दिसेल. इथं दिसतंय अकाउंट विथ हेल्ड, अकाउंट विथ हेल्ड, अकाउंट विथ हेल्ड असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? तर हे अकाउंट जे आहेत ना, ते विथ हेल्ड केलेत कोणी? ट्विटरनी. का बरं विथ हेल्ड केले असतील? ट्विटरला असं लक्षात आलं असेल की हे काय करतात, एक प्रकारे फेक न्यूज पसरवतात, किंवा काय गव्हर्नमेंटच्या किंवा आपण म्हणूया एखाद्या सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी काय करतात, वेगळ्या प्रकारची काय टीका टिप्पणी, टीका टिप्पणी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया वेगळ्या प्रकारची कारवाई वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. तर लक्षात ठेवा, आपलं सरकार काय करू शकतं? ट्विटरला सांगू शकतं, काय सांगू शकतं? की हे पर्टिक्युलर अकाउंट्स आहेत, हे फेक अकाउंट्स वाटतात, हे काय काहीतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज वाले अकाउंट्स वाटतात, हे काय आहेत काहीतरी समाजामध्ये दुही माजवणारे हे अकाउंट्स वाटतात, याला तुम्ही काय करून टाका, सस्पेंड करा, विथहेल्ड करा, यांना तुम्ही काय करा, बॅन करून टाका. अशा प्रकारचे रिक्वेस्ट आपण रिक्वेस्ट म्हणण्यापेक्षा अशा प्रकारे आपण ट्विटरला सांगू शकतो का? असं आपण ट्विटरला सांगू शकतो, लक्षात घ्या. म्हणजेच काय, आपण काय करतो, सरकार काय करतं? ट्विटर या इंटरमिडियरीला सांगतं, ट्विटर या इंटरमिडियरीला सांगतं, काय सांगतं? तुमच्या काय वेबसाईटवरचा जो कंटेंट आहे ना, तो काय करा, रिस्ट्रिक्ट करा, तो थांबवा, तो काय करा, रिलीज करू नका. असं आपल्या ऑथॉरिटीला, असं आपल्या सरकारला पॉवर आहेत का? येस, आपल्या सरकारला अशा पॉवर आहेत. कुणी दिल्यात त्या? आयटी ऍक्टने दिल्यात, लक्षात ठेवा. म्हणजे काय, आयटी ऍक्टचा स्कोप अजून एक तुम्हाला कळायला पाहिजे. तो म्हणजे कोणता? आपण इंटरमिडिएटला सांगून टाकू शकतो. काय सांगू शकतो? की काही जर असं बिनकामाचा कंटेंट असेल इथं तुमच्या वेबसाईटवरती, तर तो काय करून टाका, बंद करून टाका, बॅन टाकून करून टाका, काढून घ्या. असा आदेश आपलं सरकार कोणाला देऊ शकतं? त्या इंटरमिडिएटला देऊ शकतं, लक्षात ठेवा. किंवा आपलं सरकार असं म्हणू शकतं का, आम्हाला काय तो तुमच्याकडे जो काय असणार कंटेंट आहे तो आम्हाला पाहायचा आहे जरा, ठीक आहे ना, आम्हाला त्याचं इन्स्पेक्शन करायचं आहे, त्याच्यात काय गडबड आढळली तर आम्हाला ते अडवायचं आहे, असं म्हणू शकतं सरकार. येस, आयटी ऍक्टने असे पण अधिकार या इंटरमिडिएटच्या बाबतीमध्ये किंवा काय इंटरनेटच्या बाबतीमध्ये सरकारला दिले, तर तुम्हाला माहिती पाहिजे. मग या सगळ्या गोष्टींचा वापर करूनच खरं तर काय टिकटॉक बिकटॉक वरती काय केलं होतं आपण, बॅन केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. 69A चे कलम आहे आयटी ऍक्ट मधलं, त्याचा वापर करून. कारण का आयटी ऍक्ट असं पण सांगतं की जर सरकारला असं वाटलं की एखादी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरची समाजापर्यंत आली, तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं, समाजाला धक्का लागू शकतो, आपल्या सिक्युरिटीला धक्का लागू शकतो. असं जर आपल्या कोणाला वाटलं, सरकारला वाटलं, तर ती इन्फॉर्मेशन रोखण्याचा सुद्धा अधिकार आयटी ऍक्ट मध्ये आहे. तसंच वापर करून काय केलं होतं, या आपल्या सरकारने टिकटॉकला वगैरे बॅन करून टाकलं होतं. तुम्ही काल परवाचीच घटना ऐकली असेल किंवा कालची घटना ऐकली असेल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय एका व्यक्तीच्या काय त्यांनी काय टीका टिप्पणी केली म्हणा, किंवा त्यांनी विकिपीडियावरती तरी काहीतरी काय म्हणून चेंजेस केले म्हणा, किंवा काय संभाजी महाराजांबद्दलचं काही डिस्कशन झालं असेल काल, तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल, तर त्याच्यावरती आपण काय केलं, कारवाई करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे काय
आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं असेल, पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं असेल की मी काय आमच्या सायबर सेलच्या आयजींना सांगितलेलं आहे की तो काय जो काय कंटेंट आहे तो काय करून टाका, रिमूव्ह करा किंवा त्या कंटेंटमध्ये काय करा, सुधारणा करा वगैरे वगैरे जे काय असेल ते. आणि तशा आम्ही काय करतोय, तशी रिक्वेस्ट किंवा आम्ही तशा गोष्टी विकिपीडियाला सांगतोय वगैरे वगैरे असं सांगितलं असेल. हे काय मग, हे सुद्धा सगळं कुणाच्या अंतर्गत येतं, हे आयटी ऍक्टच्या अंतर्गत येतं, लक्षात ठेवा. म्हणजे कालचीच गोष्ट आहे ती, सिमिलर टाईप ऑफ काय म्हणून घटना आहे की काय सरकार किंवा ऑथॉरिटी काय करू शकतं, इंटरमिडिएटला सांगू शकतं सरळ सरळ की बाबा तुम्हाला हा कंटेंट रिमूव्ह करायचा आहे किंवा या कंटेंटला तुम्हाला काय करायचं, मॉडीफाय करायचं वगैरे वगैरे जे काय असेल ते. तसे अधिकार आपल्या सरकारला असतात. त्याच्यानंतर याच आयटी ऍक्टमध्ये तुम्हाला एक कलम मिळेल, 70B वाला कलम. त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय दिली असेल, इन्स्टिट्यूशन दिली असेल, ती म्हणजे कोणती, आय सर्ट. आय सर्ट त्याला म्हणतात. आय सर्ट म्हणजे काय, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. आय सर्ट म्हणजे काय, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. आता काय भानगड आहे मग, काय म्हणते, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणते, म्हणजेच काय, सायबर इन्सिडेंट्स जे असतात ना, सायबर इन्सिडेंट्स, तर त्यांना इमर्जन्सीमध्ये रिस्पॉन्स देणारी ही टीम आहे, लक्षात ठेवा. किंवा त्याच्यासाठी ही संस्था, लक्षात ठेवा. आयसर्ट काय असतं, तर एक प्रकारे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम काय करत असते, एक प्रकारे वेगवेगळ्या आपण म्हणूया सायबर ज्या काही घटना असतात, सायबर इन्सिडेंट्स असतात, त्याला रिस्पॉन्स देत असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा त्याच्यावरती उपाययोजना सांगत असते की अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना सांगत असते. त्याला आपण म्हणायचं इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजेच काय, आयटी ऍक्टने तुम्हाला अशा प्रकारचे काय, आयसर्ट सुद्धा सांगितले, अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन पण सांगितले, अशा प्रकारची एक एंटिटी पण सांगितले, जी काय करेल, सायबर इन्सिडेन्सेस वरती लक्ष ठेवेल, देखरेख ठेवेल, किंवा काय म्हणूया आपण त्याच्यावरती उपाययोजना सुचवेल वगैरे वगैरे. तुम्हाला हे 70B सुद्धा हमखास विचारलं जाण्याचे चान्स असतो. आयसर्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आता काय म्हणते बघा, या आयटी ऍक्ट मध्ये तुम्हाला 48 कलम येणार आहे आणि काय प्रकरण 10 येणार आहे. आयटी ऍक्ट मध्ये तुम्हाला 48 कलम येणार आहे आणि प्रकरण 10 येणार आहे. इथं तुम्हाला आता TD सॅट असं लिहिलेलं दिसेल. खूप जास्त महत्वाचं आहे, याच्यावरती आयोग तुम्हाला हमखास प्रश्न विचारतो. TD सॅट असं लिहून आलेलं दिसेल, म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट आणि अपिलेट ट्रिब्युनल. ठीक आहे. आपण बोलतोय कशाबद्दल, आयटी ऍक्ट बद्दल बोलतोय. ठीक आहे. आयटी ऍक्ट मध्ये ना खरं तर काय ट्रिब्युनल पाहिजे, आयटी ऍक्ट मध्ये ट्रिब्युनल काय पाहिजे बघा, सायबर, ठीक आहे ना, अपिलेट ट्रिब्युनल पाहिजे. ठीक आहे. सायबर अपिलेट ट्रिब्युनल पाहिजे आयटी ऍक्टच्या अंतर्गत. पण आपण कशाबद्दल बोलायला लागलो, डिस्कशन कशावर बद्दल करतोय आपण, TD सॅट बद्दल करत आहोत. TD सॅट म्हणजे काय, टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अपिलेट ट्रिब्युनल असं म्हणलं. आता TD सॅट काय भानगड आहे, की कुठून आलं, तर आपला ट्राय ऍक्ट आहे 1997चा. या ट्राय ऍक्ट 1997च्या म्हणजे कायद्याने काय करण्यात आलंय, TD सॅट आणण्यात आलेलं होतं. ठीक आहे ना. आता ट्राय ऍक्ट काय मग, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे ट्राय ऍक्ट आहे, लक्षात घ्या, 1997चा. या कायद्याने काय केलं होतं, TD सॅट नावाचं एक ट्रिब्युनल आणलं होतं. हे TD सॅट ट्रिब्युनल आपण का आणलं असेल, तर टेलिकॉम ऑथॉरिटीचं आहे ना, तर टेलिकॉम डिस्प्यूट म्हणजे काय, वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्या असतील, वेगवेगळ्या टेलिकॉम कंपनी आणि सरकार असेल, यांच्यामधले डिस्प्यूट सोडवण्यासाठीचं एक ट्रिब्युनल होतं. त्याला आपण म्हणायचो TD सॅट किंवा काय, टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट आणि अपिलेट ट्रिब्युनल. आता हे सगळं लक्षात घ्या. आपण हे TD सॅट ट्रिब्युनल बद्दल का गप्पा मारतोय, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की हे TD सॅट ट्रिब्युनल जे आहे, ट्राय ऍक्ट 1997च्या अंतर्गत, या TD सॅट ट्रिब्युनललाच आपण काय केलेलं आहे, आता आयटी ऍक्टच्या अंतर्गत काय ट्रिब्युनल म्हणून घोषित केलं, लक्षात ठेवा. म्हणजे काय, आयटी ऍक्ट कडे खरं तर ना आधी स्वतःचं सायबर अपिलेट ट्रिब्युनल होतो. आयटी ऍक्ट कडे आधी स्वतःचं सायबर अपिलेट ट्रिब्युनल होतो. पण आता आपण हे सायबर अपिलेट ट्रिब्युनल स्क्रॅप करून टाकलं. हे स्क्रॅप करून आपण काय केलेलं आहे, या ट्राय कायद्याअंतर्गत जे आपण TD सॅट किंवा टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अँड अपिलेट ट्रिब्युनल आणलेलं होतं, त्यालाच आपण आता या आयटी ऍक्टच्या अंतर्गत काय करून टाकलेलं आहे, सायबर अपिलेट ट्रिब्युनल म्हणून घोषित करून टाकलं, लक्षात ठेवा. म्हणजे काय सांगण्याचा उद्देश आहे, ट्राय ऍक्ट 1997च्या अंतर्गत जे काही आपण TD सॅट स्थापन केलेलं होतं, तेच आता आयटी ऍक्टच्या अंतर्गत काय आहे, सायबर अपिलेट ट्रिब्युनल आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे सगळं कशानुसार झालं, तर फायनान्स ऍक्ट 2017 कायदा आहे, 2017चा फायनान्स ऍक्ट आहे, हे वित्त कायदा आहे. या कायद्यानुसार आपण काय केलं, तर या TD सॅटलाच काय, या आयटी ऍक्टच्या अंतर्गत सायबर अपिलेट ट्रिब्युनल म्हणून घोषित केलं, लक्षात ठेवा. आणि ते आपल्याला पाठ करावं लागणार आहे जेव्हा आपण कायदा करणार तेव्हा. आता तुम्हाला माहिती पाहिजे की टेलिकॉम कंपनी असतील किंवा टेलिकॉम कंपनी आणि सरकार असेल, यांच्यामधले वादविवाद मिटवण्यासाठी आपल्याकडे टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट आणि अपिलेट ट्रिब्युनल होतं. त्यालाच आपण आता आयटी ऍक्टच्या अंतर्गत सायबर अपिलेट ट्रिब्युनल करून टाकलेलं आहे. हे चेंजेस आपण कशानुसार केले, तर फायनान्स ऍक्ट 2017 नुसार आपण हे चेंजेस केलेत, हे तुम्हाला कळालं पाहिजे. फायनान्स ऍक्ट 2017 नुसार आपण हे चेंजेस केलेले आहेत. ओके. आता बघा, आयोगाने तुम्हाला ट्राय ऍक्ट सुद्धा विचारला होता. ठीक आहे. PYQ जर व्यवस्थित बघितलं ना, तर तुम्हाला आयोगाने
ट्राय ऍक्ट आणि त्याचं वर्ष सुद्धा विचारलेलं होतं. त्यामुळे कुठलं डिस्कशन कसं कामाला येईल, काय आपण म्हणजे कुठला ऍक्ट आपण करतोय, कुठल्या ऍक्टचं आपण कन्सेप्च्युअल डिस्कशन करतोय आणि काय मग त्याच्यामधलं तुम्हाला काहीतरी कायदा विचारला जाईल असं आपण सांगू शकत नाही. ठीक आहे ना. मग ट्राय ऍक्ट सुद्धा आयोग कशामुळे विचारते, कारण का ते आयटी ऍक्टशी संबंधित आहे. येस, रेणुका, शिखर, श्विनी, चल, ठीक आहे ना. हे विचारलं जाऊ शकतं म्हणून माहिती असावं. ओके. मग आता तुम्हाला इथे टीडी सॅट या काय म्हणूया आपण ट्रिब्युनलचं कॉम्पोजिशन दिलेलं आहे. चेअरपर्सन असतो, 2 मेंबर्स असतात वगैरे वगैरे, ज्युडिशियल मेंबर्स असतात वगैरे वगैरे. लक्षात ठेवायचं, टीडी सॅट मध्ये जे काही चेअरमन किंवा सदस्य वगैरे असतात ते आपण एक प्रकारे काय करतो, ज्युडिशियरी वाले मेंबर्स घेतो आणि इतर काही मेंबर्स घेतो वगैरे वगैरे. हे काही पाठांतर वगैरे तुम्हाला करायचं नाही, एवढं माहित पाहिजे. या टीडी सॅटलाच आपण आयटी ऍक्टच्या अंतर्गत काय करून टाकलं, तर एक सायबर अपिलेट ट्रिब्युनल करून टाकलं. लक्षात ठेवा, ज्युडिशियरीचे काय असणार आहेत त्याच्यामध्ये मेंबर्स वगैरे असणार आहेत. आधी तुम्हाला वेगवेगळी प्रकरणं दिलेली आहेत आयटी ऍक्टची आणि त्याचे वेगवेगळे करस्पॉन्डिंग कलम दिलेली आहेत आणि त्याचं डिस्कशन तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा, हे तुम्हाला एक शेवटचं म्हणजे त्याच्या या काय कन्सेप्च्युअल डिस्कशन मध्ये एक शेवटचं हे मला सांगायचं आहे, ते म्हणजे कोणतं, या आयटी ऍक्ट बद्दल प्रश्न विचारत असताना मध्यंतरी आयोगाने काय केलं, तुम्हाला या कॉम्प्युटर नेटवर्क बद्दल प्रश्न विचारला. कॉम्प्युटर नेटवर्क बद्दल प्रश्न विचारला. आता आयटेक मधलं काय म्हणतात त्याला, जे काही डिस्कशन आहे, कन्सेप्च्युअल डिस्कशन आहे, ते आपण केले. आता समजा बेसिक बेसिक बघितलंय, तर याच्या पलीकडे जाऊन आपण काय त्या कलमांमधल्या पण गोष्टी पाहणार आहोत किंवा व्याख्यांमधल्या पण गोष्टी पाहणार आहोत. आयोगाने विचारताना काय केलं, एका प्रश्नामध्ये, सगळ्या प्रश्नांमध्ये नाही, आयोगाने सहसा सरळसोट प्रश्न विचारले. एका प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं, कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय असा प्रश्न विचारला, डेफिनेशनवरती प्रश्न विचारला. आणि काय केलं मग त्यांनी तुम्हाला हे शब्द दिले, काय कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, इंटरकनेक्शन ऑफ वन ऑर मोर कॉम्प्युटर्स और कॉम्प्युटर सिस्टम्स और कम्युनिकेशन डिव्हाइस थ्रू काय यूज ऑफ सॅटेलाइट, मायक्रोवेव्ह, टेरेस्ट्रियल लाईन, वायरलेस और अदर कम्युनिकेशन मीडिया वगैरे वगैरे. म्हणजेच काय, कॉम्प्युटर नेटवर्क काय असतं, तर कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे इंटरकनेक्शन असतं. कशाचं, एक किंवा अधिक कॉम्प्युटर्स, एक किंवा अधिक कॉम्प्युटर्स किंवा कॉम्प्युटर सिस्टमचे इंटरकनेक्शन असतं, एकमेकांना जोडलेले असतात. कसे जोडलेले असतात, सॅटेलाइटच्या माध्यमातून जोडलेले असू शकतात, मायक्रोवेव्हच्या माध्यमातून जोडलेले असतात किंवा टेरेस्ट्रियल लाईनच्या माध्यमातून जोडलेले असतात. ठीक आहे ना. म्हणजेच काय, एक प्रकारे त्यांनी तुम्हाला कॉम्प्युटर नेटवर्कची डेफिनेशन विचारली होती आणि हे शब्द टाकले होते. फक्त आयोगाने काय केलं, हे सॅटेलाइट हा शब्द टाकला होता, टेरेस्ट्रियल पण शब्द टाकला होता, मायक्रोवेव्ह पण शब्द टाकला होता आणि अजून एक शब्द टाकला होता, तो म्हणजे कोणता, एफसीएफएस शब्द टाकला होता. लक्षात ठेवा, याला म्हणायचं फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं म्हणायचं. एफसीएफएस, फर्स्ट कम फर्स्ट सर्व असा शब्द त्यांनी तुम्हाला, येस शुभांगी, येस येस, फर्स्ट कम फर्स्ट सर्व असा त्यांनी शब्द टाकलेला होता. आता लक्षात घ्या, या पर्टिक्युलर कॉम्प्युटर नेटवर्कच्या डेफिनेशन मध्ये जर त्यांनी तुम्हाला एफसीएफएस शब्द टाकला आणि विचारला, तर खूप कमी शक्यता आहे की ज्यांचं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्यांच्या हे लक्षात पण येईल की एफसीएफएस काय असू शकतं. एफसीएफएसचा विचार केला तर पॉलिसी म्हणून त्याचा अर्थ असतो की जो पहिल्यांदा येईल, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, त्यालाच काय करायचं असतं, सरकारने कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असतं. हा पॉलिसी लेवलचा अर्थ झाला कशाचा, एफसीएफएसचा. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिसेस वरती काय म्हणजे काय, तर एक प्रकारे जो कोणी सरकारकडे पहिल्यांदा येईल त्याला काय करायचं असतं, ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असतं असं त्याला म्हणायचं. जर कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये एफसीएफएसचा विचार केला तर त्याचा अर्थ असा असतो की कॉम्प्युटर कधी पण काय करत असतो, तुम्ही जी काही पहिल्यांदा कमांड कॉम्प्युटरला देईल ती कमांड पहिल्यांदा ऍक्सेप्ट करत असतो, म्हणजे प्रायोरिटेशन करत असतो. जे काही आपण कॉम्प्युटरला कमांड देतो एखादी, तर ती कॉम्प्युटर काय करत असतो, ती कमांड जी आहे ना, जी पहिल्यांदा कमांड येईल ती स्वीकारत असतो. त्यालाच म्हणायचं काय, एक प्रकारे फर्स्ट कम फर्स्ट सर असं म्हणायचं. लक्षात ठेवा, अल्गोरिदम बद्दलच्या गोष्टी आहेत त्या, मी तुम्हाला त्यात फार नेत नाही टेक्निकल गोष्टींमध्ये, कारण का सगळ्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे इथे, किंवा आपलं टेक्निकल बॅकग्राऊंड असावं इथं अपेक्षितच नाही. आपल्याला आयटॅक जरी तुम्ही काय नॉन काय इंजिनिअरिंग काय म्हणा किंवा नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे असला तरी तुम्हाला आयटॅक मध्ये मार्क घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, हे एफसीएफएस वगैरे असं काही विचारलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला शब्दात मे बी काय पकडता येणार नाही. पण याचा अर्थ तुम्ही सगळ्या डेफिनेशन पाठ करणार का, मग अजिबात नाही. डेफिनेशन आपल्याला पाठ करायला जायचं नाही. एकतर काय, हा जो प्रश्न होता ना, तो होता एकतर 3:1 वाल्याच फॉर्म्युलाचा, नेहमीचाच त्यांचा प्रश्न होता 3:1 वाला. दुसरी गोष्ट अशी होती ना, की जर समजा एखाद्याला कळते काय की सॅटेलाइट आणि टेरेस्ट्रियल लाईन ह्या दोन गोष्टी काय आहेत, त्याच्यामधून कॉम्प्युटर नेटवर्क क्रिएट होतं किंवा तयार करू शकतो आपण. घोळ कुठे होता फक्त ना, त्यांनी मायक्रोवेव्ह दिलं होतं. बऱ्याच जणांना काय वाटलं, मायक्रोवेव्ह मधून थोडीच कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करता येतात. ज्याला कुणाला ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा अंदाजच नाहीये की मायक्रोवेव्हच्या माध्यमातून सुद्धा काय आपण एकमेकांशी कॉम्प्युटर जोडू शकतो, हा ज्याला कोणाला अंदाज नाही ना, त्यांनी काय केलं होतं, त्यावेळेला मायक्रोवेव्ह हा ऑप्शन काढून उत्तर लिहिलं असतं. ठीक आहे. ज्याला तो अंदाज आहे त्यांनी काय केलं होतं, मग सॅटेलाइट, मायक्रोवेव्ह, टेरेस्ट्रियल लाईन पकडलं होतं आणि मग काय त्यांचं उत्तर बरोबर आलं होतं. एफसीएफएस माहिती असणं, ठीक आहे, त्याच्याबद्दलचे डेफिनेशन पाठ करणं हे अपेक्षित नाही. असा एकच क्वेश्चन तुम्हाला ऍप्सोड आयोगाने आतापर्यंत विचारलेला आहे. त्या क्वेश्चनवरून पूर्ण आपल्याला आयटीआय जज करायला. मी यासाठी सांगतोय
की असं पण आयोगाने केले. 3:1 वाला फॉर्म्युलानी पण प्रश्न विचारलाय, किंवा काय FCFS सारखे शब्द टाकून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलाय. याचा अर्थ काय, आपण सगळं डेफिनेशन पाठ करायला जाणार का? अजिबात आपण सगळं डेफिनेशन पाठ करायला जाणार नाही. आपण काय करणार आहे, त्यांचे जे काही ठराविक क्वेश्चन्स आहेत IT Act मधले जिथे फिरतात, तिथे आपल्याला काय मार्क घ्यायचे आहेत, आणि शक्यता जास्त अशीच असते की तिथे पैकीच्या पैकी मार्क येतील, काही अडचण त्याच्या बाबतीमध्ये येणार नाही. ओके, तो विषय नाहीये फार मोठा. आता लक्षात घ्या, ह्या सगळ्या IT Actचा जो सार आहे ना, ठीक आहे ना, तो तुम्हाला कुठे येतो बघा. तुम्हाला IT Actचा स्कोप कळायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही हायरार्की कळाली पाहिजे बघा. जर तुम्हाला ही हायरार्की नाही कळाली ना, तर गडबडणार. सगळ्यात वरती कंट्रोलर असतो. त्या कंट्रोलर कडून लायसन्स मिळवलं जातं. कोण लायसन्स मिळवतं, तर सर्टिफिंग ऑथॉरिटीज लायसन्स मिळवतात. कशासाठी लायसन्स मिळवतात, तर एक प्रकारे इरायस अकॅडमीला पेनड्राईव्ह देण्यासाठी. तो म्हणजे काय, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असतो. ही ज्याला हायरार्की कळाली, उलटी हायरार्की, ठीक आहे ना, त्याला हे ऍक्ट समजायला खूप सोपं जातो. किंवा याच्या पाठीमागे आपण जेव्हा येऊया कुठे, या आर्की सिस्टीम मध्ये, हे ज्याला कळालं नाही सगळं काय चाललेलं आहे, तर त्याला हे काय IT Act खूप सोपं वाटू शकतो. त्यातले शब्द सोपे वाटू शकतात. ज्याला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर हा शब्द पचला, त्यासाठी IT Act सोपा आहे. डिजिटल सिग्नेचर हा शब्द पचला, त्यासाठी तो कायदा सोपा आहे. नाही तर मग काय, जर तुम्हाला या काय डिस्कशन मधले शब्द पचले नाहीत, तर मग तुम्हाला IT Act खूप जास्त जड जाऊ शकतो. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. हे तुम्हाला कळायला पाहिजे की इथं काय, हा जो काय आहे परीक्षा, हा प्रायव्हेट की क्रिएट करत आहे, आणि काय, या प्रायव्हेट कीने तो मेसेज पाठवत आहे, आणि हे मेसेज रीड करण्यासाठी, ठीक आहे ना, हा मेसेज डिक्रिप्ट करण्यासाठी आर्ची काय करत आहे, पब्लिक की वापरत आहे. हे एवढं वाक्य जे आहे ना, तुम्हाला ते व्यवस्थित कळालं, ते जे तुम्हाला ट्रान्झॅक्शन त्यांचं लक्षात आलं, तर तुम्हाला मग काय पुढच्या गोष्टी सोप्या होऊन जातात. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे, प्रायव्हेट की, पब्लिक की आणि की पेअर. ओके, त्याच्या आधीचं ठीक आहे, सगळं आलं का बघतो एकदा मी. येस, सगळं आलेलं आहे याच्यामध्ये. Done. ठीक आहे, आपण काय करणार आहोत, दुपारच्या लेक्चरला भेटणार आहोत. त्याच्यामध्ये मग आता मात्र त्या काय म्हणतात त्याला, तुम्हाला आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आलेली आहे. तर आता मग तुम्हाला IT Actचं डिस्कशन करताना काही जड जाणार नाही. तो कायदा भर करणं होऊन जाईल तुमचा. त्यामुळे आपण, मला वाटतं 2:30 किंवा 2:15 किंवा 2:30च्या आसपास कुठेतरी आपण, मी तुम्हाला टायमिंग टाकेल थोड्या वेळामध्ये, त्या दरम्यान भेटणार आहोत. आपलं लेक्चर जे आहे, आजचं लेक्चर जे आहे ना, हे मला काही जणांनी विचारलं होतं की आम्हाला सर छावा मूवी बघायचा राहिला वगैरे, त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही जर काही मूवीचा वगैरे प्लॅन करणार असाल, किंवा कुठलाही प्लॅन करणार असाल, अभ्यासाचा पण बाकीचा प्लॅन करणार असाल, तर तुम्ही संध्याकाळी 7च्या नंतर वगैरे करू शकता. 7च्या नंतर वगैरे लेक्चर असणार नाहीये, एवढं नक्की. लेक्चर काय तुमचं, दुपारचं लेक्चर वगैरे तुमचं 8:30-9 वगैरे पर्यंत चालणार नाही. जर ते चाललं, तर ते 6 किंवा 7 वाजेपर्यंत फार तर फार चालू शकतं. ठीक आहे, आपण दुपारी भेटूया, आणि मग आपला हा कायदा कंटिन्यू करूया. जर वेळ मिळाला तर आपण पुढच्या पण कायद्यामध्ये एंट्री मारूया. ओके, आपण आता इथं थांबूया. आत्ताचं डिस्कशन परत एकदा व्यवस्थित वाचा, म्हणजे मग दुपारच्या लेक्चरला तुम्हाला सगळं काय सोपं जाईल. म्हणजे मला काय असेल तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करून टाका. चला, भेटू.